पयलीं घरान टॉयलेट आसनासलो, टॉयलेट भायरूच भायर आसतालो, आसतालो. पळय ती घाण भायरूच उरताली. मोस्टली प्रॉब्लेम येता ती टॉयलेटीक लागून घरान. आतां हांगा पळय, खंयचो तरी एक श्वास तुजो कमी येतलो. हो बरो फ्लो बरो जाता. रायट टू सायडीन फ्लो जाता. मातशे सो ते हेजेर आमी एनर्जी चॅक करता. शनी विका बाबा तूं शेनवाराक वचोन वाटी भर तेल घाल, पेलो भर घाल, नाल्यार 1 लिटराचो कॅन ओतय. तुजो शनीक फरकूच पडना. ही बेजीक गजाल्यो. ऑल्टरनेट कितें करप? ऑल्टरनेट तुजी लायफ डिसिप्लिनान हाडप. शनी आळस उपकारना. टॉयलेटीन तुजो कार्यक्रम करता पळय तेन्ना तुवें सुर्याक फाट दाखोवंक जायना म्हणून. सुर्याक फेस करून बसोंक जाय. अरे सुर्याक थोडी पडला, तूं कितें करता तो? सो हो बिलीफ आहा की लोक अशे इस्ट फेसिंग टॉयलेटी बांदता. Hi guys, this is Vaibhavi. Welcome back to Goa Platform in association with Goa Plus News Channel. आज आमी पॉडकास्टान एक अशा टॉपिकाचेर उलयतली जी प्रत्येक मनशाक खूब इम्पॉर्टंट आसा, ती म्हणल्यार वास्तू. जेन्ना आमी शॉप घेता, घर घेता ऑर एल्स कितेंय नवो प्लॉट घेता, त्या टायमाचेर आमी वास्तू पळोवप कित्याक इम्पॉर्टंट. तशेंच खूब जाणांक वास्तूक धरून खुबशे मिथ्स आसात ते आयच्या पॉडकास्टान आमी उलयल्यात. तर आज म्हजे बरोबर आसा वास्तू कन्सल्टंट दर्शन नायक. फूल एपिसोड पळोवचे पयलीं तुमी पयलीं सबस्क्रायब करात आनी फूल एपिसोड पळयात. हांवें तुका चडशे रिल्साचेरूच पळयलां. म्हणजे म्हाका दिसता फर्स्ट टायम जर गोंयान कोण कॉन्टेंट करपा लागले ते बी वास्तूचेर जाल्यार तो तुवें स्टार्ट केला. करेक्ट. मागीर हांवें तेच जर म्हटलें, हांव जेन्ना वास्तू शिकपाक लागलो, वास्तू पळोवपाक लागलो, तेन्ना मातशें कळपाक लागलें वास्तू बद्दल. आनी मागीर आफ्टर 1 year हांवें तें चल म्हटलें हें आतां एज अ कंटेंट लोकांक दाखोवया. म्हटल्यार वास्तू बद्दल लोक कितें मिसकॉन्सेप्शन आहा लोकांचे, मिथ्स कितें लोकांनी भटांनी हे स्प्रेड करून दवरल्या. भटांक अशें टार्गेट करना हांगा, बट कितें आहा लोक कितें म्हणटा की भट वास्तू म्हणजे भटूच करतलो. आनी कोणाक एक वास्तूचे ही एक सिंपल विद्या आसा जी सगळ्यांनी घेवंक जाय म्हाज्या हिसपान. अशें न्हू की बाबा खंयच्या इंटरनेटा वयल्यान घेतली. बाबा तुमी प्रॉपरली शिका ती. जाल्यार कोणाक बेश्टो गायड करूंक वचनाका तूं. बाबा युट्यूबार पयलें, आपली फेसिंग अशी आहा, नॉर्थ फेसिंग आहा, सावथ फेसिंग आहा म्हणून अशी घुंवडयली आनी नॉर्थ केली. तशें वास्तू वर्क करिना. सो ते हांवें म्हटलें लोकांक गायड करया हेच्या बद्दल. सो म्हाज्या ऑफिसान म्हज्या ऑफिसांतलें अजून आसा. सो थंय एक बारीक सेटअप केलो. लायट्स हाडली, कॅमेरा बीन सगळें आसलेच म्हाजे कडेन. वास्तू बद्दल रिल्स करपाक चालू केले. ओके, कित्याक थंयच्यान तूं क्लिक जालो. हय, करेक्ट. म्हाका सुद्दां तुजे रिल्स येताले आनी हांव पळयतालें की वास्तू कन्सल्टंट म्हणजे गोंयान केन्ना आयकुनूच कोंकणीन केन्ना तरी कोणें सांगत ना हे बद्दल, हय. वास्तू बद्दल. पूण तूं कसो पावलो त्या फिल्डान? कित्याक खूब म्हणजे वास्तू बी म्हणल्यार चडशे जाणटे लोक तितून बिलीव करता. लायक यंगस्टर्स तर आय डोंट थिंक बिलीव कित्याक हांवेनूच केन्ना आयकुना आनी केन्ना त्या डिरेक्शनान पावूंकूच ना की गरज पडल्या. कित्याक करेक्ट गायड करपी कोण नासलो, सगळे फालतूपणा उलयताले त्या गजाली बद्दल. म्हणल्यार आमकां हेच ना न्ही, ज्ञानूच ना तेजे बद्दल की वास्तूय म्हणून कितें आसता. करेक्ट. प्रॅक्टिकल कोण उलयनासलो त्या गजाली बद्दल. हांव पावपाची गजाल हें म्हणजे कितें की आमकां हांव आमचें घर रेनोवेट करी कितें करी आनी तेन्ना हे वास्तू बद्दल हांव पळयतालो. आनी आमच्या घरांतलो कोण तरी आसलो जेका आमी बाकीचे जे करता पळय, आमी कोणाक क्वेश्चन करता बाबा कितें करपाक जाय. सो तो म्हणटा आपल्याक वास्तू कळटा. वास्तू कळटा. आतां आमकां जो मनीस आमकां थोडे आन्सर करता, आतां भट जालो, जो भटा कडेन आमी कितें प्रसाद घेवंक वयता कितें, तेणें आमचो सावथ फेसिंग घर. हांवें म्हटलें, हांवें ताका क्वेश्चन केलो आमचें सावथ फेसिंग आसा. लोकांच्या तकलेन हो बिलीफ आसा की एक मीथ म्हणटा हांव की सावथ फेसिंग घरां बरी न्हू म्हणून. बट कितें आहा तेणें आमचें घर हें कितें केलें, एंट्रन्स असो टर्न केलो आनी म्हणपाक लागलो ना तुमचो वेस्ट फेसिंग जालो आतां. आनी आमी टर्न केलो म्हणजे म्हटल्यार अशें दार आसा न्हू, अशें दार आसा समज, आतां ह्या भायर सरता आमी, एंट्रन्स केलो आनी तेणें असो केलो. म्हणजे दार अशें हय, दार अशें केलें, अशें करा म्हणपाक फेसिंग. ते बेस्ट जालें. आमी त्या बिलिफाचेर उरलीं आनी घर आमचें रेनोवेट जालें. आनी आमकां अशे प्रॉब्लम्स येयले सामको. लोन वाडप, घरान रिलेशन इश्यूज आनी कितें झगडी जावप, हे
प्रॉब्लेम येवपाक लागले आनी जेन्ना हांव वास्तू शिकोंक लागलो वास्तू ऑलमोस्ट म्हणजे हे जाल्लें म्हणजे शिकोंक तुका कळ्ळें तर की कितें तरी प्रॉब्लेम कितें तरी प्रॉब्लेम आसा म्हणून कळ्ळें. आनी वास्तू शिकोंक लागलो हांव मागीर स्लो म्हाका कळपाक लागलें कित्याक प्रॉब्लेम येता ते. मागीर हांवें त्यो प्रॉब्लेम्स रेक्टिफाय केल्यो घरान कितें जाता तें. सो त्या प्रमाणे मागीर थोडे अजून मेरेन तरी आमकां एंट्रन्स चेंज करूंक मेळोना प्रॅक्टिकली तो. बट आमी थोडे रेमेडीज करून कितें करून ते 50% तरी प्रॉब्लेम्स रेक्टिफाय केले हांवें आनी ते कमी केले कमी ते केले? इश्यूज. हय. म्हणल्यार खरें आसा तर. खरें आसा. जी 16 दिशा आसा आमच्यो तितून एक प्रॉब्लेम आसा आनी त्या जाग्यार जो एंटी एलिमेंट येयलो आनी कितें टॉयलेट येयली एंट्रन्स येयलो तेन्ना ती प्रॉब्लेम्स येवपाक लागता लायफान. ओके. सो आनी एक अशी गजाल आहा की सावथ फेसिंग लोक कित्याक भिता देर आर 8 डिरेक्शन इन सावथ म्हणल्यार दारां आसा 8 दारां आसा टोटल वास्तून 32 दारां आसा. तितूंतली 4 दारां बरी सावथाची 4 दारां बरी न्हू. त्या 4 दारांक कांय रेमेडीज ना. तेंच दार ओपन जालां आमचें. तेणें तेंच दार ओपन केलें आनी ताका खबर ना की वास्तू बाबा कसो पळोवप आसता. वास्तू हो ऑन स्केल मॅपार जावपाक जाय. ऑन स्केल मॅप तुजो घराचो फ्लोर प्लॅन तेन्ना तूं एक्युरेट वास्तू करपाक शकता. जेन्ना हांवें घराचो फ्लोर प्लॅन काडलो तेन्ना कळ्ळें की बाबा ही दिशेन ही प्रॉब्लेम येता म्हणून. सो ही गजाल आसली एक. आनी तुवें विचारलें म्हाका की हांव फिल्डान कसो येयलो. सेकंड गजाल आय एम अ पार्ट ऑफ वन बिझनस ग्रुप तितूंत BNI बिझनस नेटवर्कींग इंटरनॅशनल. थंय एक कन्सल्टंट आसा. सो तो तुज्या घरान कितें प्रॉब्लेम येता तुज्या घरान कितें इश्यू येता तुका हो इश्यू येता सो तो इतलो सांगतालो की तुज्या घरान ह्या दिशेन हो कलर आसा ह्या दिशेन हो ही गजाल दवरलेली आसा. म्हाका ती इतली क्युरियोसिटी जाली बाबा हें जाता कशें हें कशें कळटा काय हो आमच्या घरान केन्ना येवंकूच ना हेका कशें कळ्ळें हो तेज्याय घरान वचोना केन्ना हेका कशें कळ्ळें. तोवूय मनीस शॉक जातालो म्हणल्यार कोणाक सांगता तो म्हटलें हे गजाली बद्दल चल स्टडी करया आतां क्युरियोसिटी खूब म्हाका स्टडी करया चल. मागीर ते म्हाका रिल्स येवपाक लागले आनी कितें येवपाक लागले मागीर तो कोर्स येयलो तो कोर्स घेतलो हांवें तो कोर्सार स्टडी केली हांवें सगळें तेन्ना कळ्ळें बाबा ही म्हटल्यार एक शिक्षण कशें कितें आसता तें शिक्षण सद्या स्टार्टिंगच्यान शिकयता तुमकां वास्तू कसो तयार जालो मागीर तेजे दिशा खंयचे 16 दिशा कितें मागीर तेजे एक्चुअली 8 दिशा आसता आनी तेजे सब डिरेक्शन म्हणटा मागीर तेंकां नॉर्थ ईस्ट सावथ वेस्ट नॉर्थ आनी इस्टाच्या मदीं एक दिशा येता नॉर्थ ईस्ट सावथ आनी इस्टाच्या मदीं येता सावथ ईस्ट वेस्ट आनी सावथाच्या मदीं सावथ वेस्ट वेस्ट आनी नॉर्थाच्या दिशा येता नॉर्थ वेस्ट मागीर तेज्यो आनीक दिशा येता नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट. सो ह्या 16 डिरेक्शनान प्रॉब्लेम्स आसा ते प्रॉब्लेम्स कितें त्यो कश्यो रेक्टिफाय करप त्यो तेका रेमेडीज कितें करप तोडफोड करिनासतना हें मागीर ते सगळें शिकयता स्टार्टिंगच्यान आनी तेका आनी एडवान्स बेजीक आसा एडवान्स आसा आनी एडवान्स गजाली आसा तेका म्हणटा जिओपॅथीक स्ट्रेस हें कोणाक खबरूच आसपाना वास्तू कन्सल्टंटांक खूब जाणांक जिओपॅथीक स्ट्रेस म्हणून आमी जे कॉपर रॉड्स आसता आतां वास्तूची प्रॉब्लेमूच ना घरान कोण मनीस गेलो अरे ह्या दिशेन कांयच ना मरे हेज्या पूण तरी एका हेल्थ इश्यू येता कितें जालें आसतलें काय हांगा कोण व्हडलो वास्तू कन्सल्टंट तेका जिओपॅथीक स्ट्रेस खबरूच ना तो शेणटलो. ते जिओपॅथीक स्ट्रेस ही वेगळी स्टडी तितून आमी ते कॉपर रॉड्स घेवन पळयता चॅक करता की हांगा एनर्जी कशी आहा. एक कन्स्ट्रक्शनाचें काम चल्लां खंय पयस रोड्सांक क्रॅक येता ते घरान क्रॅक येता पळय तितूंतल्यान एक हें भायर सरता रेडियस भायर सरता रेडिएशन म्हणटा हेका आमी ते त्या झोनार बीन तूं न्हिदता थंय मनीस इरिटेट जावप तेका हेल्थ इश्यू येवप नाल्यार समज तो नेगेटीव झोनान न्हिदता. वास्तू प्रमाणे 3 झोन आसा ज्या जाग्यार नेगेटिविटी म्हणल्यार टॉयलेट बांदपाक जाय तुवें सेप्टीक टँक बांदपाक जाय थंय न्हिदोंक जायना थंय तुवें बेड दवरपाक जायना ह्यो दिशा आसता तरी वो त्या दिशेन न्हिदना मायट बी थंय जिओपॅथीक स्ट्रेस आसतलो सो तो आमी चॅक करता आनी तेका सुद्दां रेमेडीज करता. हय तो कॉपर रॉड कितें जाता पूण कॉपर रॉड तो इट इज कनेक्टेड विथ युअर सबकॉन्शियस मायंड. हे पयलीं तुका ही विद्या शिकची पडटा ओके वास्तूच्यान अपार्ट फ्रॉम आनी एक विद्या ती एका जिओपॅथीक स्ट्रेस म्हणटा. सो ती तेन्ना तूं रॉड हें करता तुवें त्या रॉडाक कमांड दिवपाक जाय कितें आहा तें बाबा हांगा जिओपॅथीक स्ट्रेस कितलो आहा इतलो कितलो आहा सो ते रॉड अशें ओपन जाता. हय सो इट इज कनेक्टेड विथ युअर सबकॉन्शियस मायंड. हांव तेंच करता आसा म्हाजे कडेन ते रॉड
रॉड म्हणल्यार नॉर्मल रॉड कॉपर रॉड कॉपर हय रॉड्स इवन म्हणजे अशें जाता म्हणजे बेंड जाता बेंड जायना आता तेका तुजे कडेन कंट्रोल आसना तो हांगा तेजो पार्ट वेगळो आसता हांगा पार्ट वेगळो आसता ते अशें ओपन जाता ते फक्त अशें दवरपाचे तुवें आनी हाडल्या आतां ते रॉड हाडल्या दाखय गाडयेन आसा सकयल तुका तू फोटो दाखय मागीर हय बरें सो ते अशें ओपन जाता रॉड आपोआप जाता तो जिओपॅथीक स्ट्रेस हे खूब जाण अशें सांगता की नेगेटीव एनर्जी म्हणून थोडे भंय घालता नेगेटीव एनर्जी न्हू हो जिओपॅथीक स्ट्रेस नेगेटीव एनर्जी म्हणल्यार भुतां बी तशी भुतां बीन तशें न्हू हा. वास्तू आनी भुतांचे हे खूब वेगळे गजाली आहा पूण हा. तुका केन्ना अशें फिल्डार गेल्ले कडेन कळ्ळां की तू गेला एक प्रॉब्लमाक पूण तुका मेळ्ळा थंय भूत म्हणजे भुताटकी ना 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 अशें जावना जावना? केन्ना. ना 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 पूण नेगेटीव ती एनर्जी फील जाता पूण एक एकदां जाता एक एकदां जायना एकदां घाम सुद्दां सुट्टा एक एक जाग्यार एक जाग्यार गेल्लो थंय म्हटल्यार अशें एक एक घरान वयता न्हू अशें जाता की अरे केन्ना हांगा कन्सल्टेशन सोंपोवन भायर सरो कसो नाका जाता थंय म्हटल्यार रावपाकूय इतले बॅड वायब्स येता तुका सांगू हांव तरी त्या लेवलार पावना अजून पण तरी हांव मेडिटेशन बीन करता तरी तो एनर्जी फील जाता मातशो मातशो तरी ओके म्हणजे कितें जाता फील जाता म्हणजे म्हणजे तुका घाम बीन सुटोंक लागप मागीर हात तुजे मातशे थरथरता. हातीक घाम येवप अशें तरी जाता मातसो भंय कसो दिसप आनी तुका भितरल्यान कितें जाता ह्या घरांतल्यान भायर सरोंक जाय रे बेगीन नाका म्हटल्यार जे काम करया आनी भायर सरया आनी एक एकदां कितें जाता आमी अशें पळयलां की सावथ वेस्ट ही एक दिशा आसा आनी ती थंय ग्रह आसा एक राहू तेका आमी देव ग्रह म्हणना राहू आनी केतू दोग जाण आसा एकटो हें आसले ते तेंचे कट करून तेंका तेन्ना विष्णून तेंची तकली कट केली ओके ना एक तेचो धड आसलो तो राहू जालो दुसरो धड आसलो तो केतू जालो सो हे दोन ग्रह आहा तेका शॅडो ग्रह म्हणटा आमी ओके सो त्या जाग्यार तेच्या जाग्यार टॉयलेट आसप सेप्टीक टँक आसप हांगा नेगेटिविटी येतात घरान क्लेश जावप हे जाताच आणि खूप जणांचे अशें जाता की नवे घर घेतात म्हणजे अशें उलयता ते आयकलां हांवें की नवे घर घेतले आनी सगळी वाट लागली हय काम गेले हे जाले ते जाले डिपेंड करता कितें वाट लागली ती तुजो बाबा हेल्थ वाट लागली काय वेल्थ वाट लागली कितें जालें सो आपणे हांव एक आन्सर दिता चल म्हाजी सुद्दां गरज आसपा ना लोकांक आपलें नवें घर घेता जाल्यार इतलेंच चॅक करा तुमी की घराच्या सेंटराक उबे रावा फक्त दारार उबे रावं नाका सेंटराक घराच्या उबे रावात आनी चॅक करा की नॉर्थ ईस्ट ईशान्य कोण हांगा टॉयलेट आसूंक जायना आनी सावथ वेस्ट थंय एंट्रन्स आसूंक जायना बाकीचे सगळे प्रॉब्लेम रेक्टिफाय करूंक जाता आनी ते ट्रीट करूंक जाता विथ द सिंपल रेमेडीज ताका कांय तोडफोड करपाची गरजूच ना इतलें तरी हांव सांगूंक शकता पूण तुजे कडेन तश्यो केसीस आयल्या कितें? की घर घेतलें आनीक लायफाची वाट लागली म्हणून खुबश्यो केसीस येयल्या रिलेशन इश्यूज जाले थोड्यांचे डिवोर्स जाल्ले म्हणजे घर घेतगीर घर घेतकीर म्हणजे अशें कितें आसता घरान एंटी एलिमेंट्स तेच सांगता तुका हांवें एंटी एलिमेंट्स म्हणजे आतां एंटी एलिमेंट्स म्हणजे कशें सांगू तुका की अग्नी आनी उदक दोन्ही मिक्स जाता कितें जाता वाट लागता म्हटल्यार ते एकामेकाक तरी काबार करता उदक अग्नीक तरी सोंपयता सो तशें आहा की अग्नीच्या दिशेन कितें उदकाचें येयलें म्हळ्यार ब्लू कलर येयलो ब्लॅक कलर येयलो आनी बोरींग पेंट सुद्दां एक एनर्जी न्हू तुवें हांगा पेंट कित्याक मारला बरें दिसपाक लागला आपल्याक बरो मूड येता सगळे ब्लॅक कलरूच कित्याक ना तो एक मूड न्हू मनशाचो मूड डिसायड करता ओके सो हो कलर कितें लायक तुका कितें फील जाता रायट आसा काय रॉंग ना तशें आसना तें आमी तूं केन्ना डॉक्टरा कडेन तुजो डॉक्टर कोण फ्रेंड आसा आसा तुवें केन्ना बसून ताका विचारला बाबा सांग रे आपूण कशें आयज बरें आसा तूं ताका प्रॉब्लेम सांगता डॉक्टर आपल्या हांगा दुखता आयज हांव तुका कितें म्हणून प्रॉब्लेम सांगू ना सांगता तुका हांव सो ते दिशेन समज ते इंटे एलिमेंट्स आसा ती प्रॉब्लेम मनशाच्या लायफान येवकूच जाय आनी ती कशें आहा कुंडली आनी तुजी आतां कुंडलीचेर तरी म्हाजी इतली स्टडी ना पूण आमकां बेजीक खबर आसा कुंडली आनी तुजी हें कनेक्टेड आसता जेन्ना दशा बदलता कुंडलीन तेन्ना तूं घरान चेंजीस करता कितें ना कितें हें आसात आनी तूं थंय आतां गुरूची 9 ग्रह आसा नॉर्थ ईस्ट हो झोन गुरूचो सावथ ईस्ट हो झोन विनस शुक्र सावथ मंगळ मागीर सावथ वेस्ट हेजो हाचो राहूचो वेस्ट शनी नॉर्थ वेस्ट चंद्र नॉर्थ बुध हे सगळे ग्रह लागलेले आसा हांगा तुज्या कुंडलीन तेंची दशा येता पळय तूं त्या झोनान कितें तरी एंटी एलिमेंट हाडून दवरता
आणि त्याप्रमाणे दशा बदलली तू दिशेचे कडे वाट लावून दवरता. म्हणजे ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक कुंडल्यान तुझे खबर कनेक्टेड आसना, तुका खबर आसना. कॉन्शियसली करना. कॉन्शियसली करना तू तू ती Okay. ऑटोमॅटिक जाता ते तुजी तकली तू आता घर बांदता, तुका आता तुजो गुरु वीक आसा सामको कुंडलीन, तुका केदोय व्हडलो वास्तू कन्सल्टंट येवन सांगो बाबा हांगा टॉयलेट बांद नाका रे, तू झकमार म्हणटलो तो. तेका म्हणटले तू आता घर बांदता न्हू, तू म्हणटले आतां कोण आपल्याक सांगपी, आपूण थंयच टॉयलेट बांदतले. तुजी दशा सांगता तुका ही, आनी तू थंयच टॉयलेट बांदतले आनी मागीर तुजे त्यो प्रॉब्लेम चालू जातल्यो. आता तुजो गुरु स्ट्रॉंग आसा कुंडलीन, तुजी नॉर्थ इस्टाची टॉयलेट आहा, ज्या पर्यंत तुजो गुरु स्ट्रॉंग आहा न्हू, तुजी ती नॉर्थ इस्टाची टॉयलेट तुका त्रास करपाना मायट बी. आनी तुजी कुंडली आसा पळय, ज्यो तुका गुरूच्यो एनर्जीज मेळोंक जाय त्यो मेळपाना एकांच्यो. त्यो एनर्जी थंय लागतल्यो की तुजे तो प्रॉब्लम आसा नॉर्थ इस्टान त्यो हें करपाक, मॅचअप करपाक, प्रॉब्लम्स आहा पळय त्यो कितें म्हणटा तेका, त्यो सारक्यो करपाक ती एनर्जी थंय वेस्ट जातली. तुकाय मेळपाना आनी तूं म्हणटलें आपल्या लायफान न्यूट्रल चल्लां सगळें. सो अशें सगळें काम करता. ओके. पूण टॉयलेट सपोज रॉंग डिरेक्शनान आसा जाल्यार वाट लागता? हय, डिपेंड ती टॉयलेट खंय आसा. समज ती टॉयलेट नॉर्थान आसा जाल्यार तुज्या लायफान जे अपॉर्च्युनिटीज येवपाक जाय म्हणल्यार ते वयता. ओके. समज ती टॉयलेट नॉर्थ इस्टान आहा, हेल्थ इश्यूज कंटिन्यू येवप लायक कॅन्सर, ब्लड कॅन्सर आनी कसले ब्रेन स्ट्रोक इतले हाय हे. मागीर ती टॉयलेट साऊथ इस्टान आसा, तुजे पयशे बुडपाचें कारण, मागीर कोणाक पयशे दिता ते येयना, एनर्जी ड्रेन जावप मनशाची परत परत. तूं म्हणटा आपूण इतलो हें आसून सुद्दां आपूण कित्याक एनर्जी आपली ड्रेन जाता सांज मेरेन. प्लस ती टॉयलेट साऊथ वेस्टान आसप जाल्यार ते घरान रिलेशन इश्यू येवप, झगडी जावप विनाकारण, एकामेका कडेन रिलेशन बरें आसप ना. तो टॉयलेट वेस्टान येयलो जाल्यार तूं बिझनस करता, कितें करता लायफान तेका कांय गेन्स मेळना तुका. ही दोन दिशा आमी म्हणटा की वास्तू प्रमाणे लोकांक इतलेंच खबर आहा की नॉर्थ इस्टानूच हें आसूंक जाय म्हणून, टेम्पल आसूंक जाय म्हणून. नॉर्थ इस्टान कित्याक हें लोकांक खबरूच ना. ईशान्य कोण बरी जागो म्हणटा आनी त्या एकदां एंट्रन्सूय बांदून सोडटा बरो जागो म्हणून. बट नॉर्थ इस्टान कित्याक आसपाक जाय ही एक बेजीक थिंग. कित्याक की नॉर्थ इस्टान टॉयलेट किचन बांदून येवंक जायना म्हणून थंय देवारो आसपाक जाय. ऑब्वियसली थंय देवारो बांदला जाल्यार थंय किचन टॉयलेट कोण बांदूंक वयपाना. सो हो बेजीक लॉजीक. सेकंड दिशा आमी वास्तू प्रमाणे दिता वेस्ट सायड, जो तुज्या लायफान गेन्स हाडटा. वेस्ट इज अ स्काय एलिमेंट. आमी खंयच्याय देवा कडेन कितें मागतना अशें वयर पळोवन मागता. सो इट्स अ डिरेक्शन ऑफ मॅनिफेस्टेशन. तुका कितें मॅनिफेस्ट करपाक जाय लायफान, तुज्या घराच्या सेंटराक उबो राव, वेस्ट सायड खंय येता ती पळय एक्झॅक्ट रफली, आनी थंय बाबा कितेंय तुजे इच्छा आसा इन प्रेझेंट टर्म्स, नॉट इन फ्युचर, नॉट इन पास्ट, प्रेझेंट टर्म्स बरय. आय एम हॅविंग अ बिगेस्ट पॉडकास्ट इन इंडिया, सेटअप इन इंडिया. हे प्रेझेंट टर्म्सान ते तुजे मॅनिफेस्ट जावपाक लागतले त्यो गजाली. हांवें तरी नोटीस केला. हय प्रेझेंटान. म्हाजें रिलेशन बरें चल्लां, म्हाजे कडेन खूब पयसो आसा अशें. ओके. आय एम ड्रायव्हिंग अ BMW अशें. ह्यो हे मॅनिफेस्ट कर. तुजी जशी जशी तुजे हें जातलें पळय, सो तूं त्या गोल्सांचेर काम करपाक लागतलें. अशें न्हू की थंय बरयलें आनी तूं बसलें. अशें वास्तू असो काम करिना. वास्तू इज जस्ट फॉर आतां कशें आहा, हांव तुका बेजीक एक्झाम्पल दिता. थोड्यांनी म्हाका विचारलें वास्तू केलें की बाबा जातलें सगळें सारकें. तशें आसना तें. वास्तू वर्क लायक अ हें कसो टूल कसो तुका. आतां कशें म्हटल्यार वैभवी हांगाच्यान हांगा वच गो, म्हाज्या घरा कडेन चल. तूं हांगा तेका विचारय दर्शनाचें घर खंय, तूं पावतलें. तुका 1 वर लागतलें ते तुका 2 वरां लागतलें. कित्याक तूं विचारून. तीच गजाल तुका हांवें म्हाजो लोकेशन दिलें, तूं सरळ त्या लोकेशनार पावतलें. सो वास्तू असो काम करता. तुका त्या डायरेक्शनान काम करपाक तुका हेल्प करता वास्तू. ओके. म्हणजे हार्डवर्क काय वास्तू? बोथ. दोनूय? तेच हार्डवर्क. आतां तूं चलत वयता हो एक हार्डवर्क. ओके. तुका आतां थंय त्या झोनार पावूंक जाय म्हटल्यार थंय हांगा पावूंक जाय. आमचें घर पणजे तुका पावूंक जाय. सो तुका चलत गेल्यार तूं पावतलें. पूण तुका गाडी दिली
तू मातशें फास्ट पावतले बेगीन पावतले तुका गुगल मॅप्स दिले तू आनी मातशें बेगीन पावतले सो वास्तू वर्क्स इन दॅट वे ओके म्हणजे हार्डवर्क करपाकूच हार्डवर्क जाय, करपूच पण जाय तुका तुका वास्तू जो तुका एक असता boost बूस्ट दिता. दिता. हय. ओके सो ते एज्युकेशन असता पळय हम्म. जे शिकप असता ते हम्म. कितले तेंपाचे असता? ते आमकां एक्सेस आसलो 1 वर्साचो सो ते 1 वर्सान तूं कितेंय शिकोवन जाय आनी तेच्या मदीं तो क्लासीस घेतालो. सो तेजे पयलीं तूं कितें करतालो लायक हम्म. तेजे पयलीं कितें करतालो? तेच्या पयलीं म्हाजो फोटोग्राफीचो बिझनस आसलो न्हू आय वॉज इनटू फोटोग्राफी हांव हम्म. कॉलेजींतल्यान हांव BA करतालो BA सेकंड इयरा हांवें ड्रॉप आवट केलें म्हाका आनी शिकपाचें नासलें म्हाका दिसलें की बाबा म्हाका फोटोग्राफीच करूंक जाय जाल्यार हांव BA करून करूं कितें तो कित्याक टायम वेस्ट करता हांव म्हणजे आनी 2-3 वर्सां कित्याक घालयता ग्रॅज्युएशन कंप्लीट जाता आशिल्लें न्ही? करून करतलो कितें आसलो आतां कोण विचारता म्हाका ग्रॅज्युएशन केला काय म्हणून तुवें फाल्यां लग्नाच्या वेळार बी तुका विचारपाक शकता न्ही ग्रॅज्युएशन केलां? आं ग्रॅज्युएशन बाबा हांव ग्रॅज्युएशन करून कितें ग्रॅज्युएशनाक कितें शिकयता बाबा आपल्या बायलेक कशें सांबाळपाक जाय हे शिकयता ग्रॅज्युएशनाक आं हे प्रॅक्टिकली तूं भायर शिकता हांव ग्रॅज्युएशन करून जो मनीस जोडटा तितले हांव तेज्याकून डबल जोडटा जाल्यार म्हाका ग्रॅज्युएशनची गरज कित्याक आहा हे लव्ह मॅरेजीन जालें आं. बट सपोज अरेंज मॅरेजीन तुजो बायोडेटा धाडटा हय. जाल्यार थंय पयलीं चॅक करता की कितलो शिकला. पूण त्या मेरेन हांव मॅटर करता की हांव कितें करता सद्या हांव खंयच्या पोझिशनार रावता न्हू म्हाजे बाबा हांव फोटोग्राफीचें काम करता हांव नाटकांनी कामां करता हांव एज अ वास्तू कन्सल्टंट आसा म्हाजें नांव आसा सो हेवूय मॅटर करता न्हू ग्रॅज्युएशन करून हांव खंय तरी जॉब करता सर डेस्काचेर आनी थंयच बाबा 9 to 5 जॉब करून हांव हें करतलो आयलो हांव तांकां विचारतलो की ग्रॅज्युएशन कित्याक जाय पयलीं म्हाका सांगा ग्रॅज्युएशनाक हें शिकयता की बाबा आपल्या बायल हाडली जाल्यार ताका बरे तरेन सांबाळप आनी ग्रॅज्युएशन करना जाल्यार कितें अरेंज मॅरेजीन तुका डायरेक्टली तशी म्हणची ना की तूं शिकुना ती आनी रिझन्स दितली की पत्रिका जुळना. दिवं पत्रिका हांवूच पळयता न्हू म्हाकाय खबर आहा पत्रिकाचें कितें तें कशी जुळना तें हांव सांगतलो कित्याक तो एक सारको अरेंज ना मॅरेज पत्रिका जुळप आनी ना जुळप हें म्हाका कोण सांगूंक शकत ना सद्या तरी सारकें न्हू की पत्रिका हें तरी म्हाकाय खबर आहा कित्याक सद्या तरी हांव अशें न्हू की बाबा वास्तू शिकोवन बसलो त्योय गजाली शिकता हांव केन्ना तरी तो प्रॅक्टीस करूंक लागतलो. बट वास्तू सपोज सारको ना हम्म. जाल्यार लग्न जावपाचें जायना बी? हय तुज्या समज नॉर्थान रेड कलर आसा पिंक कलर आसा येलो कलर आसा तुका ती लायफान ऑपॉर्च्युनिटी येवपाना तेवूय आसा न्हू आनी इवन डिवोर्स जावपाचें कारण कितें लोक रॉंग झोनान न्हिदता आतां तुका एक गजाल सांगता पळय आं कशें आहा लग्न जालें ओके लग्न जाता रिलेशन वाट लागता घरान कितें तरी प्रॉब्लम येता आनी सगळो दोश कोणाचेर वयता सुनेचेर करेक्ट म्हणटा अरे बेश्टें लग्न जालें मरे एका घरान हाडलेल्याक वाट लागली आपल्या चेड्याची वाट लागली ती तेका लागून वाट लागूना तूं लग्न जावच्या पयलीं तुवें घरान कितलेशे चेंजीस केले मात एक एक्स्ट्रा रूम वाडयलो एक एक्स्ट्रा टॉयलेट बांदलो हांगासरलो आख्खें घर पेंट केलें. आख्खें घर पेंट केलें एनर्जी तुवें इम्बॅलन्स केलो सगळ्यो हांगासरली एनर्जी हांगा शिफ्ट मारली सो त्यो प्रॉब्लम येता पळय तो ह्या खातीर येता आनी समज आतां तुवें कितलें म्हटलें आपलें घर वास्तू प्रमाणे आहा जेन्ना तूं एक एक्स्ट्रा रूम बांदता तुजो थंय एक्सटेंड जाता पार्ट एक्सटेंड जालो म्हणटकीर ताजो ब्रह्मस्थान सेंटर चेंज जाता सेंटर चेंज जालो तुजो एंट्रन्स चेंज तुजे खंय पेंट मारलेलो ते अग्नी दिशा उरना ती दुसऱ्या दिशेन येयली सो अशें करून प्रॉब्लम्स जाता लायफ. ओके पूण डिवोर्स जाता सपोज तांकां कळ्ळें की आमी तेणी वास्तू चॅक केलें आनी जाता जर परत चेंजीस केले जाल्यार तो डिवोर्स टाळटा? हय जाता आतां समज डिवोर्स कित्याक लागून जातलो एट्रॅक्शन ना हेच्या मदीं तेंच्यांनी खंय तरी त्या झोनान आनी कोण तरी अट्रॅक्टिव्ह दिसता त्या झोनान एट्रॅक्शन झोन म्हणून आसता सो त्या झोनान तेजे पेंटिंग्स लावप नाल्यार तेंचे फोटोज लावप तशें त्या मनशाक अट्रॅक्ट करता थंय तेंचे कपल फोटोज लावप आतां काल म्हाका एक नांव घेयना कोणाचें नांव घेवंक शकना सो एकट्यान विचारलें म्हाका अरे म्हाज्या फ्रेंडाच्या लायफान अशी प्रॉब्लम येता मरे ते डिवोर्स करपाचे हेजेर आहा सो तूं कितें करूंक शकता हेंचें हांवें म्हणलें आसा कित्याक लागून येता ना तेंच्या मदीं आतां तो स्पार्क उरोना नको आसा प्रॉब्लम आहा करया म्हटलें पण आतां सांग कोण त्या घोव आनी बायले मदीं कोण हें करूंक सोदता सॉर्ट आवट कोण करूंक सोदता दोगांय करूंक सोदना म्हणपाचें म्हणजे रेमेडी करतलो कोण हांव वचून करूं तेच्या घरान हांव वचूंक शकना न्हू हांव ते रेमेडी दिवंक शकता हांव तेच्या सांगूंक शकना तेका बाबा हांगा फोटो लाय म्हणून कित्याक दोगांय करूंकूच सोदना तेव्हा आसा न्हू कर्मूय मॅटर करता
तो समज चांगले गायडन्स घेऊनच येईल. आता जिमान गेलो आणि त्याने फक्त मेंबरशिप घेतली तो कोचाक ब्लेम करू शकना न्हू. आता आपण बारीक जावना मरे, आपल्याची बॉडी बिल्ड जावना मरे. आता तू जिमान येत ना सारको गिर. हांवें थोडे कडेन पळयलां की अशे व्हायट टेप मारपाक लायतात. ते कित्याक लागून? तो तूंय मारता? हय हय आमी रेंटेड प्लेसिसान चड हें करता ते रेमेडीज त्यो एक वन ऑफ रेमेडीज. सो तुजे एनर्जी थंयच ब्लॉक जाता तितली. वास्तू सबकॉन्शियसली एफेक्ट करता मनशाक. सो आमी ते टॉयलेट आतां रॉंग झोनान आसा. त्या झोनल कलर कितें आसा तो झोन हे आयडेंटिफाय करप इम्पॉर्टंट. सगळ्यांक हें खबर आहा की अरे रेड टेप मारया मरे. खंय रेड टेप चलना, खंय कॉपर स्ट्रीप चलना. आणि तो रेड टेप मारता, येलो टेप मारता, तो परमनंट आसना सोल्युशन तेजें. ती आसा रेमेडी. तो तितल्या पुरताक लागून मारप. आनी जेन्ना आमी परमनंट सोल्युशन करता, जे 80-90% तरी वर्क करता, ते स्ट्रिप्स, मेटल स्ट्रिप्स, कॉपर जावं, एल्युमिनियम जावं, ब्रास जावं, आनी कसले हे जावं. सो हे आमी स्ट्रिप्स यूज करतात ती एनर्जी ब्लॉक करपाक त्या जाग्याची. साऊथ ईस्ट थंय टॉयलेट आसा. थंय समज तूं रेंटेड प्लेसिसान रावता जाल्यार थंय रेड टेप यूज कर. आनी एकदां हांवें अशें रेक्टिफाय केलें जेन्ना हांव स्टार्टींग हें करतालो. एकट्यान फोन केलो आपले बिझनस बुडलो म्हणल्यार पयशे हें जाले. हांवें ताका विचारलें की तुवें फ्लॅट चेंज केलो, घर चेंज केलें? तो म्हणटा हय रिसंटली चेंज केलें, हें घेवन जालें. सो हांवें ताका तें सोल्युशन दिलें रेड टेप मार म्हणून थंय. मागीर हांव समज येयलो जाल्यार तुजें हें करतलो. तूं जाय जाल्यार सद्या म्हटल्यार रेड टेप मार. आनी विदीन 1 मंथ ताका सोल्युशन मेळ्ळें तेजेर. तेजो बिझनस जाग्यार पडपाक लागलो. जे पयशे ब्लॉक जाले ते सुद्दां येवपाक लागले. सो ह्यो काम करता रेमेडीज. पूण तो हांव सजेस्ट करना टेप्स केन्नाच. चुकोन समज तुजे रेंटेड प्लेसीस आहा तूं थंय आतां त्यो रेमेडीज इन्स्टॉल करूंक जाय. आमकां कट तरी मारचोच पडटा न्हू विथ द ग्राइंडर आनी तो टायल्सवालो करता. सो ते म्हणटा की ओनर हें करूंक दिना, बाबा तोडफोड करूंक दिना भितर. सो आमी रेड टेप आनी कांय सोल्युशन आसना तेका मागीर. आणि खूपशे बिल्डर्स जे असतात पळय बिल्डिंग बी बांदतात ते असे म्हणतात की जेन्ना विकता तेन्ना ते म्हणतात की आम्ही वास्तू ऑलरेडी पळयला पण मागीर पळय जाल्यार वास्तू रॉंग असता तेन्ना मागीर कितें सोल्युशन ऑलरेडी मनशान फ्लॅट घेतकीर मागीर कळटा न्ही तेन्ना कितें करप? एक स्टेटमेंट करूं 90% बिल्डर आहा पळय ते फुटींग उलयता. ओके जे म्हणटा वास्तू प्रमाणे बांदला वा तांकां वास्तू ते बांदूंकूच सोदना. तांकां खबर सुद्दां आसलें न्हू ते बांदूंक सोदना कित्याक तांकां तेंचो स्पेस वाचोवपाक जाय. आतां समज सोल्युशन कितें जेन्ना तुका सांगलें सावथ वेस्टाचो एंट्रन्स ताका कांय प्रॅक्टिकल सोल्युशन ना. आनी म्हाजें अशें न्हू की बाबा फुटींग उलोवन ताका रेमेडी सेल करपाची. तो मनीस ऑलरेडी फोंडान पडलेलो आहा तो फ्लॅट घेवन. ताणें 50 लाख तरी मिनिमम घातल्या त्या फ्लॅटाचेर. हांव ताका 1 लाखाच्यो सुद्दां रेमेडी दित जाल्यार तो घेतलो. करेक्ट न्हू. पूण म्हाका ती फुटींगपणां करपाची ना कित्याक हो फिल्डूच असो तुजें कर्म मॅटर करता खूब. तो आनी म्हाजो जो नंबर आसा ताका मुलांक म्हणटा 8 शनीचो अशें हां 8 नंबर. सो हांव अशें म्हणना की बाबा हांव 8 नंबर म्हणून हांव भियेता अशें करपाक तशें न्हू. बट कर्मूय मॅटर करता. म्हाका तशें तेज्या लायफान फुटींगपणां कांय करपाचें ना. सो सावथ वेस्टाचो एंट्रन्स केन्नाय सांगता हांव की बाबा सावथ वेस्टाचो एंट्रन्स हो आसो जाल्यार रिजेक्ट करा डायरेक्ट फ्लॅट. आनी नॉर्थ इस्टाचो टॉयलेट हांवूय रिजेक्ट करा डायरेक्ट. पण बिल्डर सांगता आमचें तशें ना. तो बिल्डर नाडटा कशें लोकांक की तांकां एकदां कितें जाता फ्लॅट हितून आसता एक नॉर्थ फेसिंग आसलो एक सावथ फेसिंग आसता. सो ते कितें करता ह्या फ्लॅटाचो असो एंट्रन्स चेंज करता आनी वेस्ट करता. कित्याक म्हाज्या एक क्लायंटाक जालें तशें. हांवें जेन्ना ते ग्रीड केली तेन्ना ऑन स्केल पळयलो सगळें करून तेन्ना तो सावथ वेस्ट आसलो एंट्रन्स. आनी तेंच्यांनी ऑलरेडी थंय पयशे घातलेले. 20 लाख रुपया दिल्ले एडवान्स. ते आतां म्हणपाक लागले रिफंड करना आमकां तो विकचो पडटलो फ्लॅट. सो जेन्ना ग्रीड केलें तेन्ना कळ्ळें आनी तो तेंच्यांनी मागीर आनीक दुसरो खंय तरी फ्लॅट पळयलो. आनी हांव म्हाजें बेजिकूय कन्सल्टेशन आसा तेजेर हांव फक्त पळयता फ्लॅट बाबा तो घेवपाचो काय ना. तूं 2-3 फ्लॅट दिता म्हाका तेजेर हांव ते ग्रीड करून पळयता बाबा खंयच्या फ्लॅटार मिनिमल तूं वास्तू करपाक शकता. आनी त्या प्रमाणे तो सिलेक्ट करून दिता हांव फ्लॅट. ओके म्हणजे फ्लॅट घेवचे पयलीं. हय फ्लॅट घेवच्या पयलीं वास्तू चॅक करप इम्पॉर्टंट. समज तेजेर वास्तू आतां जशें की तुवें विचारलें की बाबा तेजेर वास्तू करूंक हें तोडफोड करूं शकना तूं टॉयलेट रॉंग करतलोच कितें. समज तूं नॉर्थ इस्टान टॉयलेट येयलोच 2 टॉयलेट आहा तुज्या घरान तो टॉयलेट तूं एज अ बाथरूम यूज कर. टॉयलेटीचे सीट काड आनी एज अ बाथरूम यूज कर फक्त.
दुसरो टॉयलेट यूज कर, मेन असता दुसरो असता तो. पण तो मागीर तेका आमी रेमेडी करता, तेका सांगली मेटल स्ट्रीप बसयता आमी थंय. सो ती रेमेडी हे करता. पूण जर आतां थोड्यांची घरां अशीं असतात की एकूच शिरेन कशी असतात पळय, हम्म, म्हणल्यार तूं भितर गेलो की लेफ्टानूच हॉल, हम्म, लेफ्टानूच फुडें किचन, हम्म, लेफ्टानूच टॉयलेट, हम्म. मागीर लेफ्टानूच रूम अशें असता पळय हय, थोड्यांचे, हय, लायक हय, फ्लॅट बी हय. धाकले असतात हम्म. ते. तेंकां कितें चड प्रॉब्लेम्स बी येता? डिपेंड करता वास्तू प्रमाणे ना जाल्यार हो प्रॉब्लेम हो येवकूच जाय मनशाक. आतां पळय चॉल बीन कशें आसा, चॉल बीन म्हणटा पळय आमी एक स्लम एरिया धरली, थंय बीन वास्तू काम करपाच ना, तूं कितलोय कर. कित्याक थंय तो वातावरणूच तसो आसता, दीसभर चिडचिड चिडचिड, हो घाण, थंय वास तो. सो थंय तुजो वास्तूच काम करपाना, थंय इतली बॅड एनर्जीस आसता, थंय तुजो कितलोय बरो तूं फेसिंग कर, कितलेय बरे कलर्स मार, थंय तुजो वास्तू काम करपाना. बाकीचे एनवायरमेंट मॅटर करता न्हू, तशें आहा. आतां हें जालें बिल्डिंगेचें, हम्म, पूण जी आमची पयलींची घरां आसात पळय हम्म, गोंयची, म्हणल्यार हम्म. मातयेची घरां, राजांगण आशिल्लीं हय. घरां, तेन्ना तेय बी सेम फॉलो करताले, म्हणल्यार वास्तू पळोवनूच बांदताले? वास्तू पळोवन बांदताले, ना म्हणना. आनी आतां जितले एलिमेंट्स एड जाल्या पळय, हो कलर, तो कलर, ते आनी कितें एलिमेंट्स, हो इंटिरियर्सान, ते पयलीं नासले इतले. सो लोकांक एक बेजीक आयडिया आसली, लोकांक पयलीं चूल आसली, अशे ग्रेनायट नासले, कलर्स नासले. लोक अग्नी दिशेन किचन येवंक जाय, हे दिशेन नॉर्थाचो एंट्रन्स आसपाक जाय, इस्टाचो एंट्रन्स आसपाक जाय. आनी थोडी घरां अशी आसताली की ती वास्तू तितलो कितें म्हणटा तेका बेजीक लोक फॉलो करताले. सो ते लोक तितले रिलेट करनासले की आनी पयलीं लोकांक इतलो प्रॉब्लमूय येयनासलो पळय, हेल्थ इश्यूज. लोक आपले सगळे हेल्दी आसताले चडशे, हय. एक्सरसायज करी आनी कितें करी. आतां ती खुबश्यो प्रॉब्लम येवपाक लागल्या, कित्याक हे कलर्स येयल्ले आसा. म्हाका कोणें म्हटलें की अरे पयलीं कलर नासलेच मरे, वास्तू जायनासलो काय म्हणून. अरे पयलीं कलर नासले म्हणून प्रॉब्लम येयच नासल्यो गजाली, आतां त्यो एलिमेंट्स येयला म्हणून आतां प्रॉब्लम येवपाक लागला. म्हणजे घर जर फुल व्हाईट पेंट केलें जाल्यार प्रॉब्लेम्स येवपाना? काय ना, हो बेजीक कलर व्हाईट सुद्दां हो एक एलिमेंट जाता. ऑफ व्हाईट कलर यूज करूंक शकता तूं खंयच्याय डिरेक्शनान. हो एक न्यूट्रल कलर जाता. आनी पयलींची घरां ऑफ व्हायटूच आसतालीं? हय, सो मातयेची आसतालीं थोडीं घरां न्हू. हय. सो आनी हय, तुवें म्हटलें ऑफ व्हाईट, चडशे ऑफ व्हायटूच यूज करी लोक. म्हणल्यार मातयेच्या वयल्यान हय. म्हणटा हांव. सपोज पेंट केलो तो चुनो कसो आसता पळय तो हम्म. पयलींचो, तसो आसतालो. हांव अशें म्हणना की प्रॉब्लम येयना. कोण आपलें सांगता प्रॉब्लम आहा म्हणून घरान? कोण सांगना. कोण सांगना? एज अ वास्तू कन्सल्टंट म्हाका लोक सांगता, पूण कोण सांगना आपल्या घरान. आमी अशें कशें म्हणपाक शकता की त्या घरान प्रॉब्लम ना म्हणून? भायर खंय दिसता? भायर खंय दिसना न्हू. आमी म्हणूंक शकना अरे पयलींच्या प्रॉब्लम येयनासली, वास्तू खंय पळयताले लोक. लोक बेजीक सगळे पळयताले. आनी एक गजाल, हें आतां फुडलें तूं कट करूं शकता, ही एक गजाल एड करूं शकता की पयलीं घरान टॉयलेट आसनासलो. टॉयलेट भायरूच भायर आसतालो. आसतालो. पळय ती घाण भायरूच उरताली. मोस्टली प्रॉब्लम येता ती टॉयलेटीक लागून घरान. ओके. टॉयलेट हो मेन दोश पयलीं. थोड्यांचे किचन सुद्दां भायरूच आसतालें, अग्नी भायरूच. आतां सगळ्यांचे टॉयलेट घरान प्रॉब्लमूय घरान हाडल्या घरान लोक. आयल्या. ओके. आनी टॉयलेट आमी म्हणटा की एज अ वेदीक वास्तू प्रमाणे तो राहू म्हणटा आमी, राहू. तेका धड ना. आनी तो थोडे धड ना घरांकडे म्हणल्यार? राहूक हें ना, ओके. फक्त तकली आहा. तकली आसा. सो त्या टॉयलेटीक आमी राहू, कित्याक राहू इज अ बॅड एनर्जी. सो आमी ते गुरूच्या दिशेन येयले, बुद्धाच्या दिशेन येयली, त्या ग्रहांक तो हें करता, त्रास करता. ते ग्रह तुज्या लायफार इम्पॅक्ट घालना मागीर. आमची जी लायफ आसा पळय, ते देव कंट्रोल करिना. 0.1% आमच्या लायफान इंटरफियर जाता, देव आसा ते. आमची लायफ कंट्रोल करता ते हे सगळे नवग्रह. आतां ग्रह जेन्ना आमी म्हणटा पळय, अरे क्रिस्तांव वास्तू मानना मरे, तो वास्तू मानना मरे हो. पूण ते अशे कितें गजाली करता जेचेर तेंचे ग्रह सुदारता. आतां एक बेजीक सिंपल गजाल सांगता. आपल्याक लग्नाचे रिलेटेड इश्यू येता. मंगळ त्रास करता. लग्नाचे इश्यू येता म्हणजे. जेका मंगळ सामको स्ट्रॉंग आहा, मंगळ स्ट्रॉंग आसप म्हणजे हें आसप म्हणजे कितें? आमी म्हणटा पळय हेका मंगळ आहा मरे. हे चेडवाक मंगळ आहा, त्या चेड्याक मंगळ आसा म्हटल्यार त्या मनशाची एनर्जी इतली हाय आसता, तो दुसऱ्या फुड्यान दुसरो मनीस तेच्या फुड्यान टिकोवंक शकना. लग्न जालें, तेका उलोवपाक एनर्जी हाय जाय, तो बाबा एक्टिविटी करपाक हें आसतलो, तसो तेजो पार्टनर आसना. म्हणून मागीर तेंचे क्लेशीस जाता. त्या खातीर मंगळाचो मनीस मंगळूच. मंगळ नॉर्मल करपाचें काय हें कितें की तूं जिम जॉयन कर. ज्या जाग्यार एग्रेशन ना, ज्या जाग्यार
कितें म्हणटा ती तमस आसा, जिमान मातसो तमस आसता. ज्या जाग्यार लोक एक्टिविटी करता. हॉस्पिटल्स, फायर स्टेशन, पुलीस स्टेशन हे मंगळाची प्लेसीस ह्यो. आतां ह्या प्लेसीर काय तूं डेली वचोंक शकना. तुवें जिम जॉइन करप. तुजो मंगळ आपोआप स्थिर जावपाक लागता. सो ह्यो बेजीक रेमेडी. आमी अशें न्हू की अरे ही पुजा कर, ती पुजा कर, त्या भटान सांगलां तें कर, हें भटान सांगलां तें हें कर. हें अशें न्हू. तूं आपली लायफान ज्यो एक्टिविटी करता, एस्ट्रोलॉजी म्हणटा की बाबा एक्शन टेकिंग. जी तूं एक्शन जशी घेतलो लायफान, शनी वीक आहा. बाबा तूं शेनवाराक वचोन वाटीभर तेल घाल, पेलो भर घाल, नाल्यार 1 लिटराचो कॅन वतय. तुजो शनीक फरकूच पडना. ही बेजीक गजाल्यो. मागीर ऑल्टरनेट कितें करप? ऑल्टरनेट तुजी लायफ डिसिप्लिनान हाडप. शनी आळस उपकारना. लायफ डिसिप्लिनान हाडप. जेन्ना डिसिप्लिन तूं आपल्या लायफान हाडटले, बेगीन उठतले, सकाळीं जिमान वयतले, डिसिप्लिन. ऑटोमॅटीक तुजो मंगळ सारको जावपाक लागलो, जिमान वयता कित्याक तूं एक टायमार वयतलें उठोन सकाळीं 7 बाबा 8 जिमान वयतलें उठोन. तुजो स्लीप शेड्यूल आसता तो सारको जातलो. तूं टायमार जेवपाक खावपाक लागतलें, तूं टायमार कामां करपाक लागतलें. तुजो डिसिप्लिन सारको जालो, तुजो शनी सारको जाग्यार येवपाक लागलो. तूं तुजो लेबर्स, तूं कोणाक तुजें काम करता जाल्यार कोण लेबर्स आहा थंय, तेंची रिस्पेक्ट कर, तेंचे कडेन रुडली उलोवं नाका. तुजें ऑफिस आहा, तुज्या कामार एम्प्लॉयज आसा, तेंची रिस्पेक्ट कर. हितूनूच तुजो शनी जाग्यार पडोंक लागता. सो ह्यो बारीक बारीक रेमेडीज. आनी तुवें म्हणलें तुजो 8 नंबर. हय. सो तुका शनी आसा. शनी आसा असो म्हणना. 8 नंबर म्हणजे जो ज्या पर्यंत मनीस तेका डिले खूब जाता लायफान. आयज बेगीन कसो पावलो खबर ना हांव, पूण हांव सदांच एक एक गजालीर लेट पावता. म्हाजो नंबरूच 8 आनी हांव शनी असो की तूं जो हय म्हणटा न्हू तो हय म्हणपाना. तेजो लॉजीक वेगळोच आसतलो. तुकाय खबर आसतलें, तुजें हें आसतलें. तूं 8 नंबर म्हणून तुका खबर आसतलें की तूं कोणाच्या हयान हय म्हणना. सारकें? हां. सो तेजो लॉजीक वेगळोच आसता. आनी तो तेच्या लायफान खुबशे डिले जाता. तेका आतां लोकांक आतां 25 एजीर सक्सेस मेळटा, थोड्यांक 30 मेळटा, तेका 40 मेळटलें. पूण मेळटलें पळय सक्सेस तें बेस्ट मेळटा सामकें. हो शनी. पूण ज्या पर्यंत तूं तुजी लायफ डिसिप्लिनान हाडिना, हांव जेन्ना वास्तू करपाक लागलो, जिमान वयपाक लागलो, तेन्ना डिसिप्लिनान येवपाक लागलो. हांवें ग्रोथ पयलो म्हाजो. हांव पयलीं फोटोग्राफी सुद्दां करी पळय. येयली जाल्यार येयली ऑर्डर, पयली जाल्यार पयली. घरा कडेन न्हिदोन नासतालो हांव. म्हणल्यार केन्ना हांव मोबायलाचेर दिसभर त्या क्लायंटाक कित्याक मेळोंक वचपाक जाय, तो जाय जाल्यार दितलो आपोण लग्नाची ऑर्डर. तेजे मागीर फोटोज हें. मागीर जेन्ना हांवें एक कोर्स अटेंड केलो, म्हाजो बिझनस कोच आसा अब्दुल्ला अन्सारी म्हणून. ही इज अ मुस्लीम बट व्हडलो शिवभक्त आनी मेडिटेटर. आनी तो नॉन व्हेज बीन कांय खायना अशें. आनी तो कित्याक तेका ती तमस नाका आपल्या लायफान. सो तेज्या हितून येयलो तेन्ना तेजो कोर्सीस अटेंड केले हांवें. फोटोग्राफी बिझनस कसो वर्क करता. तेन्ना हांव म्हाजी लायफान डिसिप्लीन हाडपाक लागलो. हें करूंक जाय सकाळीं उठोन. तो सगळ्यान पयलीं आमकां हितून येवच्या पयलीं हें सांगता की ओम चॅन्टिंग, शंभो चॅन्टिंग. एक मुस्लीम तुका सांगता की बाबा तुज्या हेज्या बद्दल आनी हांव कितें म्हणपाचें आमी. तुज्या धर्मा बद्दल तो दुसरो मनीस सांगता ओम चॅन्टिंग, शंभो चॅन्टिंग हें आपल्या लायफान कितें घेवन येयला. मागीर हांगा सुद्दां कांटो येयलो की बाबा तुज्या लायफान सुद्दां हें हाडटलें ही गजाल. सो तेन्ना म्हाका तें पटपाक लागले गजाली आनी हांवें एज अ बिझनस हो फोटोग्राफी सुद्दां आमी खुबशे भुरगे आसा जे टायमपास कशे करता फोटोग्राफी. कॅमेरा घेतलो मरे चल गेलो कामाक. आसलो शूट जालें नाल्यार बसलो घरा कडेन. हय. एज अ फूल टायम कोण करिना. मागीर तेणें सांगलें लिड्स कशे जेनरेट करप. तेका एज अ फूल टायम तूंच सगळें करूंक बसनाका. तुका स्टाफ हायर कर, ते स्टाफाक डेलिगेट कर काम. तेन्ना तेन्ना म्हाजें डेलिगेशन जावपाक लागलें. सो स्लो फोटोग्राफी हेज्या फिल्डांच्यान म्हाका फ्री रावपाक लागलो हांव. फ्री जालो म्हणटकीर वास्तूचें शिकपाक पावलो. नाल्यार हांव तितूनूच रावलो न्हू एडिटींग कर, हें कर, तें कर. हांव तेन्ना हितून ह्या फिल्डान येवपाच नासलो. म्हाका इंट्रस्टूच येवपाक नासलो ह्या फिल्डान. पूण पयलींच्या घरांनी अशे आवाज बी येताले पळय. म्हणजे अशें घरान कोण ना, घर बंदूच आसा जाल्यार आवाज येता. अशें बी तुजे कडेन केसीस आयल्या? ना अजून तरी म्हाजे कडेन अश्यो केसीस येवना. कित्याक ओल्ड घरांनी येता अशें म्हणटा पळय आवाज. हांवें केन्ना आयकोना गो. आसा रे. आमच्या घरा कडेन एक घर आसा. तें राजांगणाचें व्हडलें घर. आनीक ते घरान जो रावतालो पळय तेणें तें घर विकलें.
आणि तो दुसरें घर बांदून रावपाक लागलो हम्म, जाल्यार त्या घरांतले जे जाणटे आशिल्ले पळय हम्म, ते थंयचे त्या घरान कोण रावता पळय ते विकून कोण रावताले पळय हम्म. तांकां दिसपाक लागले ओके ओके. सो कितें जाता साऊथ वेस्ट हो डिरेक्शन म्हटलें पळय साऊथ हम्म. वेस्ट ह्या जाग्यार टॉयलेट आसप सेप्टीक टँक आसप थंय नेगेटीव एनर्जी सगळ्यो ओडटा आनी ज्यो त्या घरान साऊथ वेस्टान सेप्टीक टँक बीन आसत जाल्यार थंय नेगेटीव एनर्जी हाय आसता सदांच आनी त्यो असल्यो एनर्जीज एट्रॅक्ट करता मागीर. हांव त्या भुतांच्या बद्दल तरी इतली स्टडी ना म्हाजी, हम्म. हांव खबर ना, पण वास्तू कडेन तरी हे रिलेट जायना. एक तर अशें रिलेट जावंक शकता की राहू हो शॅडो प्लॅनेट आनी हो अशे इल्युजन्स क्रिएट करता घरान. कित्याक तेजो हें ना तकलीत आहा तेजी आनी तो तकलेचें काम कितें इल्युजनां क्रिएट करपाचें. सो हांव अशें म्हणना की भुतां आसतलीं म्हणून, मायट बी ते इल्युजनूय आसूंक शकता. वास्तून तरी ह्यो भुतांच्यो स्टडी जायना. वास्तू कन्सल्टंट लोकांक मुद्दम भिवयता पयशे काडपा खातीर. हय 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 खुबशे जाण आसा जे भियेता लोकांक, अरे तुज्या घरान हें आसा, आपलो हो प्रॉडक्ट घे, इतल्या हजाराचो हो प्रॉडक्ट हो तुज्या घरान लाय तेन्ना तुजें बरें जातलें. तशें आसना. वास्तू तुका गायड करप, लोकांक भिवपाचें काम न्हू वास्तू. म्हाका खबर ना खुबशे जाण ते पिरामिड्स विकता, अशे प्लास्टीकचे पिरामिड्स, ते खुबशे जाण लोक इतल्या लाखाचे तरी पिरामिड्सूच विकता. कन्सल्टन्सी उरली थंयच. लोकांक आतां कशें आहा, दोतोर आपले कन्सल्टन्सी सेल जायना न्हू, दोतोर वखदां विकता. त्योच गजाली जाल्यो त्यो. तुज्या घरांतल्यो ह्यो वस्तूच्यो हांगा हाड, हांगा वस्तू हांगा शिफ्ट मार, हीच एनर्जी शिफ्टिंग म्हणटा हेका. तुजे प्रॉडक्ट सेलिंग हो वास्तू न्हू. तूं समज भियेता केन्ना, आपले कन्सल्टेशन सेल जायना न्हू, प्रॉडक्ट जे घरान इशू आहा न्हू, घेतलो तो आपले 15,000 काय कोण आपल्याक कोण दिवपाना वास्तू पळोवपाक. तर हेका 20,000ची वस्त तेकोया, हो क्रिस्टल तेकोया, हे आनी कितें तेकोया, वास्तू पुरुश तेकोया, ब्रास आनी कॉपर वास्तून खूब हें जाता. हेचो ब्रासाची हेजी मुर्ती, टॉर्टॉयजाची बुद्धाची मुर्ती हांगा दवर, ही इतली ही अशी आपणे एनर्जायज केल्या, आपणे हितून कितें कितें घातला, अशें मंत्र म्हटला की तुज्या त्या दिशेन दवरीत जाल्यार तुजें कल्याण जातलें. अरे तुजें कल्याण कित्याक जावना? तूंच दवर मरे त्या दिशेन. ते सांगता न्हू वास्तू तें न्हू. हांव आतां वास्तू शिकोवन घरान बसूना न्हू, म्हाजो केलो आनी म्हाजे कडेन काम येतलें. कित्याक म्हाज्या नॉर्थान दोश ना मरे कांय, ऑपॉर्च्युनिटी येतल्यो लायफान. हांव कितें घरान बसूं ना न्हू, हांव कांय कर्म करचें पडलें न्हू. हांव कित्याक कंटेंट करता, लोकां कडेन पावपाक जाय हांवूय. सो ते कर्मूय मॅटर करता. वास्तू तुका सांगलें बूस्ट दिता एक लायफान. म्हाकाय ते बाबा मार्केटिंगाक स्पेंड करचे पडटा पयशे, नाल्यार अशें म्हणून म्हाजो साऊथ इस्ट बरो आहा, नॉर्थ बरो आहा, वेस्ट बरो आहा, म्हाजो बिझनस चलतलो बाबा, म्हाका आनी कांय कर्म करपाची गरज ना लायफान. कित्याक हांव वास्तू करून ओग्गी बसलेलो आहा घरान न्हिदोन. तशें आसना तें. वास्तू इज नॉट अ मॅजीक. बट क्रिस्टल्स बी ते वर्क करतात. हय करता. क्रिस्टल तूं घालता ते? हय. सो केन्ना थोडी एनर्जी तू बूस्ट करपाक जाय पळय तुज्या हितून आहा ती, ते एनर्जायज करता अशें. सो कशें आहा आतां तुज्या नॉर्थान टॉयलेट आहा, ते टॉयलेट ट्रीट केल्यो आमी, ते नॉर्थाची तुजी हें गेली, एट्रिब्यूट्स कितें आसले पळय ते गेले. सो त्या जाग्यार ते क्रिस्टल्स घालून त्या ग्रहाचे ते एनर्जायज करता आमी. ते मेटल्स घालून हेलिक्स म्हणून रेमेडीज आसता, मागीर पिरामिड्स आसता. पिरामिड्स मेटलचे आहा, नॉट दॅट प्लास्टीक. हांव ते पिरामिड चडशे यूज करना. हांव मोस्टली क्रिस्टल्स यूज करता. हेलिक्स रेमेडीज आसता ते यूज करता. बट आय प्रिफर की बाबा विदाउट द रेमेडीज हें सगळें जावं. लोकांच्या काळजार चड बोज नाका बाबा ते रेमेडीज ते कॉस्टली आसता खूब, ते मेटल आसता न्हू. आनी कॉपर रेमेडीज जाल्यार तूं जाणा कॉपर म्हणजे मातसो मेटलान हाय आसता तेजी रेट. सो कॉपर सदांच म्हारग आसता. आनी एक गजाल आसा की खुबशे कन्सल्टंट सगळ्याक कॉपरूच लाय म्हणटा, तेंकां आनी मेटलूच खबर ना. तेंकां त्या दिशेचो शेपूय खबर ना. एक एक दिशा आसता पळय तेजो शेप आसता. एक दिशेचो शेप रेक्टेंगल जालो, एक दिशेचो शेप वेवी जालो, एक दिशेचो शेप ट्रायंगल जालो. तो कित्याचेर कळटा? स्टडी. हें खबरूच ना न्हू. एक एक दिशाचो सुद्दां मेटल आसता. एल्युमिनियम जालो, मागीर आयर्न जालो, ब्रास जालो, कॉपर जालो, हे मेटल. आनी ते दिशा प्रमाणे डिसायड जाता ते खंय येवपाक जाय ते. लोक म्हणटा हांगा कॉपर घाल, आपली टॉयलेट रॉंग आहा न्हू, कॉपर लाय, थंय कॉपर लाय. लोकांक आनी मॅटरूच खबर ना. बाबा मेटल आसा तेकाय स्टडी आसा. ओके, सो प्रॉब्लेम्स आसल्यारूच हें सगळें येता. हय हय हय. गोंयचे आतां तुवें इतले सगळीं घरां पयल्यात आसतलीं, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स पयले आसतले.
गोंयचे जे घर मालक आसा हम्म. ते वास्तून सगळ्यात व्हडलो प्रॉब्लेम कितें करतात? मेन म्हटल्यार ते फक्त फेसिंग पळयता. जशें काय सांगलें फेसिंग आपलो नॉर्थ आसपाक जाय, आपलो ईस्ट आसपाक जाय. सगळ्यान व्हडली मिस्टेक कोण करता जाणा, जेंचे वेस्ट फेसिंग हावज आसता पळय ते मिस्टेक करता. आनी तांकां ती केन्ना हेंच जायना की बाबा आपल्या घरान प्रॉब्लम येयलो कित्याक. आतां समज तुजें वेस्ट फेसिंग घर आहा, तो काय पळयना की बाबा आपलो सेंटर खंय. समज तो कन्सल्टंट हाडना जाल्यार लोकांक थोडे आसता की आपूण वास्तू पळयतलो आपल्या घराचो. आपूण खंय तरी खंय खंय पळयतलो चॅट जीपीटीचेर हेचेर तेचेर आनी आपूण वास्तू पळयतलो. पूण तो सेंटर पळयना आपल्या घराचो. तो काडटा आपली वेस्ट अशी आहा, तो हांगाच्यान पळयता आनी आपलो एंट्रन्स बांदता. तो एंट्रन्स सावथ वेस्टाक वयता आनी सावथ वेस्टाच्यान ते मागीर प्रॉब्लम येवपाचो आसता पळय तो येता मागीर. सो लोकांक कळना की आपूण मिस्टेक कितें करता ते. आनी टॉयलेटीची फेसिंग पळोवप, ईस्ट फेसिंगूच बाबा आपले हें आसपाक जाय, आपूण रांदूंक जाय. तशें आसना तें. लोक फेसिंग पळयता आनी वास्तू करता घराचो. सो फेसिंगाचेर कांय मॅटर आसना तो. इवन खाटीचे बी डिरेक्शन मॅटर करता. हय हय तेच म्हणटा ते डिवोर्स जावप, कोणाक भुरगीं बीन जायना. सो तेवूय मॅटर करता की बाबा तो डिप्रेशन झोनान न्हिदता काय वेस्ट झोनान न्हिदता. थोडे हें कितें जाता की लोकांक इतलें खबर आहा की नॉर्थान आपली एंट्री आसपाक जाय, ईस्टान आसपाक जाय, सावथ ईस्टाचें किचन आसपाक जाय, सावथ वेस्टाचो मास्टर बेडरूम आसपाक जाय. मास्टर बेडरूम कोणाक म्हणटा? लोक म्हणटा आपूण आपलो घरचो व्हडलो चेडो आपल्याक मास्टर बेडरूम जाय. मास्टर बेडरूम इज अ अर्थ एलिमेंट. सावथ वेस्ट इज अ अर्थ एलिमेंट. जो मनीस आपल्या लायफान काय कर्म करना, काय काम धंदो करना, तेका लायफान रेस्ट घेवपाक जाय, तेका तो बेडरूम. ओके. समज कोण सावथ वेस्टान न्हिदता, सावथ वेस्टाचो बेडरूम बांदला. ओके. बट तेणे आपलो बेड पोझिशन सावथ वेस्टान केला. 2 हें आसता, एक उच्च राहू, नीच राहू. ओके. आनी 2 झोन आसता, सावथ वेस्ट, सावथ वेस्ट. सावथ वेस्ट हो डिप्रेशन झोन. डिप्रेशन सॉरी जे हें जाता कितें म्हणटा तेका वेस्टेज झोन म्हणटा तेका आमी. ज्या जाग्यार टॉयलेटूच आसपाक जाय आनी कांय बऱ्यो गजाली आसूंक जायना. थंय न्हिदता, थंय मागीर प्रॉब्लम येवप की बाबा थोड्यांक भुरगे जायना, तो मनीस सदांच किरकीर करता लायफान. ह्यो प्रॉब्लम सावथ वेस्टाच्यान येता. तेका कळना त्यो. काय म्हणटा आपलो बेडरूम सावथ वेस्टान आहा मरे. सावथ वेस्ट ही दिशा बरी स्टेबिलिटीची, पूण तुजो बेड पोझिशन आनी थंय एंटी कलर्स अशें जाता तेन्ना ह्यो प्रॉब्लम्स येवपाक लागता लायफान. आनी ते पूण अशें लायक इजिली लोकांक कळना न्ही. कितें? म्हणजे जे पर्यंत तूं कन्सल्ट करना हय कोणाक ते खरें. पर्यंत कळना. आतां कितें जालां, खुबशे अवेरनेस जावपाक लागल्या वास्तू बद्दल, म्हणून लोक कन्सल्टेशन करून घेता. वा इतल्या आमी हेल्थार मोडटा, इतल्या आनी कित्यार मोडटा, तर वास्तू एक करून पळोवया घराचो. कितें आसता तें. सगळे प्रॉब्लम्स तुजे बेजूच हो घरांच्यानूच चालू जाता. मागीर तो तूं आनी अशें आहा जाणा, तुवें घर घेतलें आनी थंय तुका वास्तू बद्दल नॉलेज बीन ना कांय, कितें ना. बट तूं थंय घरान रावलो, ती म्हणटली आरे हो प्रॉब्लम आहा मरे म्हाज्या लायफान, आपूण बिश्तो घर चेंज करून पळोवया. तो दुसऱ्या घरान वयतलो पळय, तो पॅटर्न घेवन वयतलो. तो पॅटर्न आसा पळय तो ह्या घराचो, तो पॅटर्न तो घेवन भोंवतलो वांगडा, ज्या पर्यंत तो आपलो बेज सारको करना. पॅटर्न म्हटल्यार तो सावथ वेस्टान तेजे प्रॉब्लम आसा. दुसऱ्या घरान तो शिफ्ट जातलो पळय, थंय सावथ वेस्टान कितें तरी प्रॉब्लम आसतली. थंय एंटी कलर आसतलो, टॉयलेट आसतली, एंट्रन्स आसतली, पूण तेका तो प्रॉब्लम जावपाक तो म्हणटा आरे ह्यो घरान वच इशू, पूण दुसरें घर पळोवया. तो पॅटर्न तो घेवन भोंवता आपल्या लायफाचो. तशें आसता तें. ओके. म्हणजे सबकॉन्शियसली ते सगळे परत जाता. घडटा. हें म्हाकाय घडलां हें. हांव एक फेजांच्यान येयला भायर. पयर म्हाका एक गजाल याद जाली. फाटीं हांव एक केस करतालो आनी तेका तें सेकंड हँड घर आसलें, तो तेका घेवंक जाय आसलें त्या क्लायंटाक. म्हाका आपयलो हांव घरान भितर सरलो. एक अशी वेगळीच एक वायब्स कशी येयली भितर. तें कळना जालें की घर बंद आसा म्हणून येता काय आनी कितें आसा म्हणून येता तें कळना जालें. मागीर तो म्हणपाक लागलो सांग आपल्याक घेवं घर, राव रे बाबा म्हटलें सांगता. घर व्हडलें आसलें आनी तें बेजीक विजिटाचेर कळनासलें. हांवें म्हटलें म्हाका हेजो फ्लोर प्लॅन दी. आनी थंय नॉर्थ ईशान्यान स्टेरकेसी आसल्यो आनी ते म्हाका पळोवपाक जाय थंयच आसा काय म्हणून स्टेरकेस. सो ती जेन्ना रेक्टिफाय केली तेन्ना नासली. बट कितें आसलें, म्हाका त्या गजालीचेर हांव थंय येवन बरो ना जालो. ती कितें एनर्जीज आसल्यो त्यो म्हाका आजून हें जायना. हांव डायजेस्ट करूंक शकना त्यो कितें त्यो. फर्स्ट टायम जालां म्हाज्या अशें इतल्यो केसी केल्यो.
म्हणल्यार 150+ केसी केल्या हांवें लायफान, पूण अश्यो केन्ना जावना. आनी मागीर ते सायडीक हांवें खुबश्यो लोकांक विचारलें की बाबा थंय म्हणल्यार तें घर अबॅन्डन्ड आहा पळय इतलीं वर्सां तें कित्याक आसा? तो म्हणपालो ती म्हणपालो आतां ह्यो गजाली वास्तूक रिलेट जायना. ह्यो आमच्या देंवचारांक नाल्यार राखणदाराच्यो ह्यो गजाली. ह्यो गजाली हांव रिलेट करूंक शकना वास्तूक. तो म्हणपालो त्या घरान कोण पयलीं रावतालो पळय थंय डॅथ जाल्या. आनी आमकां सोडून आमच्या गांवच्या एक फॅमिली आसा, तेंकां जितलीं घरां आसा पळय ती एक फॅमिलीचीच आसा. बाकीच्या भायल्यांक हांगा अलाव करना. तो जागेकार राखणदार आसा पळय तो हांगा दुसऱ्यांक रावंक दिना आनी थंय ऑलरेडी खूब डेथ जाल्या. एक डेथ घरानूच जाल्या तेंच्या म्हणून. सो त्यो एनर्जीज आसल्यो त्यो. सो अपार्ट फ्रॉम वास्तू ह्योय आसता गजाली. आतां थोडे अशें म्हणटा प्रसाद घेता थोडे. प्रसादांचेर हांव आतां बिलीव करता म्हाजें कित्याक की हांव त्या गजालींचेर बिलीव करूंक वचना. म्हाजी मम्मी सुद्दां करता त्या गजालींचेर बिलीव. पूण हांव 50-50 आसा. ओके. लोक रोखडे प्रसादाचेर धांवता. एकदां हांवें फ्लॅट कन्सल्ट केल्लो मडगांव आनी तेजो एंट्रन्स आहलो सावथ वेस्टाचो. ब्रह्मस्थानाचो पिलर. आतां तेका कांय प्रॅक्टिकल तरी रेमेडीज ना. तो म्हणपालो बाबा तुजे कडेन कितें आसा तें कर. आनी हांवें बाकीच्यो दिशा आसल्यो त्यो बॅलन्स केल्यो. तो म्हणपालो मागीर बॅलन्स जाल्यो त्यो सगळें आनी तेका तरी इश्यू येवपा हांवें तेका सांगलेलें पळय बाकीचें बॅलन्स करता पूण हें दार तुजें सावथ वेस्टाचें आहा तुका इश्यू येतले लायफान. तेका प्रसादांचेर हय म्हटलें तो फ्लॅट घेवपाक. आनी मागीर हांवें म्हटलें पळय तेका की बाबा अशें अशें जाता तुजे लायफान प्रॉब्लम येतले. मागीर तेका तो फ्लॅट हेंच जायनाहलो. फुडले प्रोसेस जायनाहले पेपर वास्तू बिस्तू सगळें केलें तेणें. तेका हांवें ऑलरेडी सांगलेलें. मागीर तेणें परत प्रसाद घेतलो. प्रसादांचेर हांवें सांगलें की तुका तें दार प्रॉब्लम करता म्हणून. मागीर हें कितें म्हणप? प्रसाद बरो सारको काय वास्तू सारको? कॉन्ट्रोवर्शियल. म्हाका आतां खंय तें आसता भटांचेर आसता न्हू तें भट कशें सांगता तेजेर आहा. भट देवाक कशें रीड करता तेजेर आहा तें. एक कळी पडली हांगा पडली त्या वाटेन पडली ते लोक थोड्यान भट कितें करता तांकां कांय खबरूच आसना. ते कळी पडली न्हू ते पळय सुद्दां ना खंयची कळी पडली ती कळी लायता पळय देवाक नाल्यार तांदूळ लायता दिसता थोडे जाण. ते पळय सुद्दां ना. प्रॉब्लम आहा मरे. जातलो जातलो तो सारको जातलो हांव म्हणटा. देवान दिलें उतरां. ते आमकां कितें दिसतालें पयलीं देव आनी हे उलयता म्हणून एकामेका कडेन. ते तशें आसना तें. तें एक विद्या ती. ते आतां कशें आहा पळय आमी ते रॉड घेवन भोंवता पळय ती एक विद्या. तो आपल्या वांगडा तें कनेक्शन जाता तें आनी तूं हेजो आमकां दिसता की तो उलयता देवा कडेन. तो थंय खंयचो आतां देवांचें नांव घेयना हांव. कॉन्ट्रोवर्सी जातली. त्या देवा कडेन उलयता आसतलो तेका त्या देवान सांगलें अशें अशें कर हेज्या लायफान तें चल्लां. पूण थोडे जाण हांव अशें म्हणना की थोडे जाण आसता ते एक्युरेट सांगता तुज्या घरान कितें आसा ते इश्यूज. तेवूय आसा. ओके. सो लास्टाक फायनल तूं गोवन ऑडियन्सांक कितें सांगपाक सोदता? गोवन ऑडियन्साक हें सांगूंक सोदता की कोण तुमकां येवन वास्तूच्या नांवार भियेता ते तो भंय तुमी मनान घेवन बसूं नाका. आनी एक गजाल की खुबशे जाण अशे लोक आसा जे बेश्टे आपल्याक नॉलेज घेता वास्तू बद्दल युट्यूबार जावं हेजेर जावं आनी ते लोकांच्या घरान वचोन ट्रिटमेंट करता. हय ही गजाल सारकी ना मरे तुजी ती गजाल सारकी ना मरे. अरे थंय एनर्जीज कश्यो आहा त्यो तुकाच खबर ना. आमी सुद्दां इतलें प्रोटेक्शन घेवन वयता क्रिस्टल घालता रुद्राक्ष घेवन वयता. त्यो एनर्जीज आमकां इम्पॅक्ट करूंक जायना म्हणून. आमकां खबर आहा कितें प्रोटेक्शन घेवन वयपाक जाय. एका घरान पांय दिवप खूब व्हडली गजाल. एज अ वास्तू कन्सल्टंट त्यो घराच्यो एनर्जीज तुवें शिफ्ट करप. त्या एनर्जींक तूं एज अ कॉमन पर्सन तुवें ते एनर्जीन छेडछाड करूंक जायना त्या एनर्जीं कडेन. त्यो तुका इम्पॅक्ट करूंक शकता लायफान. किंवा आतां कशें आहा की तूं कोण जाता की बाबा त्या एनर्जीन तूं शिफ्ट करपाक. तांकां आवडना कितें ती आसा ते एनर्जीज. त्यो कसल्योय एनर्जीज जावं मागीर. सो तुवें केन्नाच त्या गजालींचेर हें फोकस करूंक जायना की बाबा आपूण वयतलो आपूण थंय हें जातलो कितें म्हणटा पळय तेका सेंटर ऑफ अट्रॅक्शन. थोड्या जाणांक आसता न्हू तें की आपूण पळोवन येयलां तुज्या घरान टॉयलेट आहा तो रॉंग आसा. तो काड टॉयलेट. तशें करनाका बाबा खूब जाणांक सांगता हांव तशें करनाका. तुमकां कितें गायडन्स घेवपाक जाय ते एक्सपर्ट कोण आहा त्या गजालीन तो वास्तू कन्सल्टंट जावं एस्ट्रोलॉजर जावं न्युमरोलॉजिस्ट जावं
तेजे कडेन चला आनी तेजेच कडल्यान गायडन्स घे म्हणून. आणि खुबशे जाण अशे असतात जे घर बांदपाचे असता तेन्ना पयलीं भटाक वचून विचारतात. सो ते भटाक विचारप काय पळय तो वास्तुशास्त्री. भट वास्तू कन्सल्टंट आ जाल्यार तेका डेफिनेटली विचारा तुमी, हांव कांयच म्हणना. पूण भटाक हे भटपण खबर आसा. भट लोकांचे बिलीफ आसा हे तकलेन मिसकन्सेप्शन आसा की भट म्हणजे वास्तू कन्सल्टंट, भट म्हणजे एस्ट्रोलॉजर, भट म्हणजे न्युमरोलॉजी तरी आतां येयला. न्युमरोलॉजी अंक ज्योतिशी कोणाक खबर नासलें पयलीं. हे आतां ट्रेंड चल्ला तो नंबरांचो हेचो तेचो. लोकांक खबर आसलें वास्तू आनी एस्ट्रोलॉजी. ओके ज्योतिषशास्त्र आनी वास्तुशास्त्र हेच खबर आसलें लोकांक. सो लोक वयता आनी भटा कडेन हां कितें करपाचें हांगा. भट आनी भटाक कितें भट ना म्हणना न्हू. भट म्हणटलो आपूण ना म्हटलो जाल्यार आपूण सकयल जातलो. सांगता हेंकां बाबा इस्ट फेसिंग पूर्वेक दार ओपन कर, ह्या वाटेन टॉयलेटीचो फेसिंग असो कर. अरे फेसिंगूच करून सगळें जाता जाल्यार वास्तू कन्सल्टंटाची गरज कित्याक? करेक्ट न्हू. वास्तू कन्सल्टंटाची गरज कित्याक? तुजें फेसिंग करून जालें. आनी एक फालतू बिलीफ आसा की तुवें सदांच टॉयलेटीन तुजो कार्यक्रम करता पळय तेन्ना तुवें सुर्याक फाट दाखोवंक जायना म्हणून. सुर्याक फेस करून बसोंक जाय. अरे सुर्याक थोडी पडला, तूं कितें करता तो? सो हो बिलीफ आसा की लोक अशे इस्ट फेसिंग टॉयलेटी बांदता. हो बिलीफ आसा तकलेन लोकांक. पूण तो टॉयलेटींचो खेळ न्हू. आमी भटांचेर येवया. भट समज डेफिनेटली वास्तू कन्सल्टंट आहा, तेका गायडन्स दिया. बट भटाचें काम वास्तू पळोवप न्हू. भटाचें काम भटपण करप, पुजा करप हें भटांचें काम. वास्तू हो वेगळो सायन्स. तो तेजेच कडेन करा आनी तो ऑन स्केल मॅपार जावंक जाय. पयलीं याद धरा. तो मॅप तुमचो घराचो एक्युरेट डिरेक्शन्स, पयलीं म्हटल्यार एक्युरेट फ्लोर प्लॅन तुमचो कितलो हें आसा, सायज कितें आहा घराची, त्या घराचो नॉर्थ, सगळ्यांचो नॉर्थ 0 डिग्री आसना. तुजे सुद्दां बिल्डिंगेचो नॉर्थ असो आसतलो ना असो आसतलो मायबी. तो नॉर्थ कितलो डिग्री टिल्ट जाल्लो आहा तो पळोवप इम्पॉर्टंट. आनी त्या प्रमाणे तेजी दिशाक 16 दिशा ह्यो काडप आनी तेजे 32 प्रवेश द्वार काडप. तेजे देवतास आसता, 45 देवतास वास्तून आसता, ते देवतास काडप इम्पॉर्टंट. आनी त्या प्रमाणे घर आपलें वास्तू प्रमाणे तेन्ना 100% एक्युरेट वास्तू जाता. विदावट येयलो सेंटराक उबो रावलो तेजो 100% वास्तू जायना केन्ना. हे लोकांक सांगूंक जाय की ना वास्तू पळयता तो ऑन स्केल मॅपारूच जावंक जाय. तोंडान न्हू, मॅपार. तो मॅप म्हणजे कसो? फ्लोर प्लॅन. फ्लोर प्लॅनार आमी ते वास्तूचे चक्र घालता, शक्ती चक्र घालता आनी तो नॉर्थ कितलो डिग्री टिल्ट जाल्लो आसा हें चॅक करता पयलीं. त्या प्रमाणे आमी 16 दिशांचेर काम करता. आनी ते 32 प्रवेशद्वार तुजो बॅक एंट्रन्स खंय येवपाक जाय. बॅक एंट्रन्स इवन मॅटर्स. लोक म्हणटा फुडलें दार नॉर्थाक बांदता, फाटलें दार वेस्टाक, फाटल्यान नॉर्थ सावथाक बांदता. सो लोक फाटलें दार पळयना. फाटलें दार केन्ना पळोवप आसता? समज फाटलें दार ब्लॉक आसा, गॅलरी आहा फक्त, तूं भायर भितर सरना, तें एज अ बॅक एंट्रन्स ऑर एंट्रन्स काम करिना. तुजो मुवमेंट तुवें थंय गॅलरीन एंट्री ओपन केला, तूं कित्याक थोड्यांक फाटल्यानच्यान नुस्तें बीन घेवन येता, मळणाक गेल्यार फाटल्यानच्यान येता. जेन्ना तूं भायल्यान भितरल्यान भायर जाता ती एज अ एनर्जी काम करता घराची, दाराची एनर्जी. ओके. लोक फुडलो एंट्रन्स आमी पळयता आसतना जेन्ना मॅपार काम करता तेन्ना फुडलो एंट्रन्स, फाटलो एंट्रन्स हो खंय येवंक जाय हेंवूय पळयता आमी. तो बाबा तेजी 32 एंट्रन्स आसता, तितूंतले 8 एंट्रन्सीस बरे आसता. आनी एक्युरेट वास्तू जालो जाल्यार तितूंतले आमी तो एंट्रन्स फुडलो आनी फाटलो एंट्रन्स ओपन करता. सो दोनूय एंट्रन्स मॅटर करता. पूण मळणांतल्यान येतगीर फाटल्यांतल्यानूच कित्याक येवप? थोड्यांचें कशें आहा, आमी इवन आतां हॉस्पिटलान सुद्दां वयता पळय, फाटल्यानच्यान कित्याक येवप म्हणल्यार आतां सायंटिफिकली पळोवंक गेल्यार ते एक्चुअली तशें हें ना की बाबा तूं मळणाक वयता थंय जर्म्स आसता, नेगेटिविटी आसता, ती आपल्या घरान हाडूंक जायना म्हणून थंय लोक फाटल्यानच्यान वयता, न्हाता आनी फाटल्यानच्यान भितर एंटर जाता अशें कितें आहा. नाल्यार लोक फाटल्यान न्हाता वचोन डायरेक्ट बाथरुमान वयतात आनी तो बाथरूम फाटल्यान आसता न्हू. सो तो लॉजीक एक. आनी हांवें खुबशे गांवांनी बी अशें खुबशे जाणांचें आयकलां की जाणटे सांगतात की हे सायडीन तोंड आसपाक जाय, हे सायडीन बांदात, अशें जाणट्यांचें आयकून लोक घरां बांदतात. सगळ्यान पयलीं म्हटल्यार आमकां ते जाणट्यांचें आयकुपाचें बंद करा. सगळ्यान
म्हटल्यार अशें कित्याक की लोक म्हणटा तो जाणटो न्हू तेका खूब एक्सपिरियन्स आहा. अरे तो जाणटो जाला बेश्टो. हांव अशें म्हणना हांव डिसरिस्पेक्ट करना जाणट्यांची, बट अशें न्हू की तो जाणटो जाला म्हणून तेका खूब एक्सपिरियन्स आसतलो. एक धाकट्या भुरग्याक सुद्दां ताणें खूब एक्सपिरियन्स घेतला लायफान, की आयज काल खूब कितें कितें एक्सप्लोर करता. तो जाणटे सांगता तेणें असो एंट्रन्स वास्तू रिलेट करता. तेणें दक्षिणमुखी आपलें घर आहा तेणें सांगलां जाणट्यान पूर्वमुखी आसपाक जाय, उत्तरमुखी आसपाक जाय. अरे उत्तरमुखीक 8 एंट्रन्सीस आहा. तूं खंयचो एंट्रन्स ओपन करता? आतां सांग तुजो एक्सपिरियन्स. उत्तरमुखीक पूर्वेकूय 8 एंट्रन्सीस आहा. दक्षिणेकूय 8 एंट्रन्सीस आहा. तूं एंट्रन्स खंयचो ओपन करता? हांवें केस केली. तांकां जाणट्यान सांगलें की हो हें दक्षिणमुखी आहा हो बंद कर, हांगा उत्तरमुखी ओपन कर म्हणून. दक्षिणमुखी बरो आसलो तो बंद केलो आनी उत्तरमुखी वाट लागलेलो ओपन केलो. तो वायट आसलो पळय तो ओपन केलो. आनी ती फॅमिलीक त्रास जावपाक लागले. हांव गेलो तेन्ना चॅक केलो तेन्ना तो दक्षिणमुखी आसलो तो सारको आसलो. तांकां सांगलें तेंच्यांनी हांवें सांगलें रेमेडी करया. ती म्हणपाक रेमेडी नाका. तेंच्यांनी तो बंद केलो परत दुसरो ओपन केलो. आनी व्हडलो बिलीफ म्हणटा ते लोक म्हणटा एका सायडीन 3 एंट्रन्स आसूंक जायना. हे जाणट्यांनी सांगलां. कित्याक आसपाक जायना? लॉजीक कितें? कितें प्रॉब्लेम येयलो तुका लायफान? अरे बाकीचे चॅक करा. तुजें टॉयलेट खंय आहा? तुजें किचन खंय आहा? कोणें म्हणटा जाणटेले ईस्ट फेसिंग करपाक जाय. पूर्व फेसिंग करपाक जाय म्हणून. कित्याक करपाक जाय? लॉजीक कितें? पूर्व फेसिंग करून रांदपाक जाय. तें जेवण बरें जातलें. पूण थोडी घरां अशीं आसतात, आतां बॉम्बे बी थोडी घरां अशीं आसा की एकूच रुमान तेंचें सगळें आसता. हय. तेंचें कितें पूण मागीर? तें खंय आसता तें डिपेंड करता. चॉलान आसता आनी खंय आसता. नॉर्मली तेंचें कशें घर म्हणल्यार एक रूमच आसता, लायक येदोसो रूम, हेतूनच भितर सगळें आतां आसता. हें खबर ना तांकां वास्तू मायट बी तांकां नॉलेजूच आसपाना. तेंच्या घरान प्रॉब्लम येता आसतली. पूण ती अशें म्हणटा आसतली की आमी गरीब, आमचे कडेन कांय ना, हें आमकां वास्तू बिस्तू आमकां न्हू तें. अशें थोडे चिंतप आसता सगळ्यांचें. पूण बॉम्बेत बी तेंची घरां म्हणजे एक रूमच आसप म्हणल्यार एक हय एक कशें रूम तेंचे तें खातीर. आसत पूण ती वास्तू घेवनूच बसना न्हू. हम्म. सो थोड्यांचे एंट्रन्स बरी मेळ्ळी जाल्यार तितलोच वास्तू हें जालो जाल्यार मायट बी बरें आसतलें तेंचें. आतां तुजे कडेन एकूच रूम आहा म्हणजे तेजे कडेन तो फायनान्शियली बरो ना मनीस. तो फायनान्शियली बरो आसलो जाल्यार बऱ्या जाग्यार रावतलो. आमी लायफान रिस्क घेवंक भिता. आमी एक बऱ्या वास्तूच्या घरान पावले न्हू, ऑटोमॅटीक आपली लायफ सुदारपाक लागता याद. हे लोक रिस्क घेवंक सोदना. सो सगळ्यान व्हडली मिस्टेक ते करता लोक. जाणट्यांचें आयकपाचें बंद करप. सगळ्यो गजाली न्हू तेंच्यो सगळ्योच एक्सेप्ट करूंक शकना आमी. हांव सुद्दां खुबश्या गजालींक आतां हें करता जाणट्यांच्या, की थोडे जाण वास्तू बद्दल तेन्ना म्हाका म्हाजे कडेन आर्ग्युमेंट करता. हांव तेंचे कडेन टॅकल करता त्यो गजाली. आनी तुळशीचें बी डिरेक्शन मॅटर करता न्ही, रायटानूच आसपाक जाय. डिरेक्शन मॅटर हें सांगता तेच म्हणटा जाणट्यांनी सांगता की रायटान आसपाक जाय घराच्या तुळस म्हणून. आतां तीच समज रायटान तेजो रॉंग झोन आसलो तुजो जाल्यार ते एज अ प्लांट सुद्दां दवरपाक एक डिरेक्शन आसता. सो आमी नॉर्थ टू ईस्ट ह्या वाटेन प्लांट दवरपाक शकता कित्याक तो वॉटर आनी एअर एलिमेंट जाता. सो त्या डिरेक्शनान प्लांट्स येयल्यार कांय प्रॉब्लम ना. ते लेफ्टान येवंक जाय रायटान येवंक जाय तशें कांय ना. सो ते वास्तू प्रमाणे तुजें थंय कित्याक आमी स्पिरिच्युअली म्हणटा हेका तुळस, पूण तिवूय एक हेच न्हू प्लांटूच न्हू तो एक एलिमेंटूच न्हू. सो तोच तेज्या जाग्यार येयलो नॉर्थान जाल्यार इस्टान येयलो जाल्यार कांयच इशू ना घरान. प्लांट बीन इतले कांय हें दिना म्हणल्यार जो तुळशीचो प्लांट आसता पळय. आतां प्लांट्स आमी म्हणटा की सावथ वेस्टान येवंक जायना कित्याक आमी हें पळयलां की ह्या दिशेन ही गजाल दवरली आनी ती केन्ना पळयल्या की 100-200 केसी केली बाबा ह्या केसीन ह्योच गजाली हांगा आसा म्हणून प्रॉब्लम मेळटा म्हणून त्यो आमी गजाली शिफ्ट करता. आमी तें अशें डिक्लेअर केलें की ही गजाल हांगा येयली म्हणून हो इश्यूज येता लायफान म्हणून. पूण विदावट द रिजन की रायटान आसपाक जाय लेफ्टान आसपाक जाय तशें आसना. सो एखादो प्लॉट जेन्ना तूं पळोवपाचो आसता तेन्ना तूं खंयच्या बेजिसाचेर पळयता? म्हणल्यार एखादी त्या प्लॉटाचेर पयलीं कितें तरी आशिल्लें आसत, मसंड आसपाक शकता वा कितेंय आसपाक शकता वायट अशें कितें तरी. पळय त्यो गजाली पळोवपाचें एक हें की बाबा त्या जाग्याची एक हिस्ट्री काडपाची पयलीं तरी. सेकंड गजाल हांव पळयता की बाबा त्या जाग्यार एनर्जीज कितें आहा. एनर्जी चॅक करपाक हांव स्वर चॅक करता. इंगला आनी पिंगला नाडी आसता ती चॅक करप. रजस, तमस आनी सत्व 3 गूण आसता. हांगा नाडी कितें आहा ती चॅक करता हांव. बाबा ह्या जाग्यार नाडी कितें येता. तमस येता जाल्यार तो अवॉयड करता ऑलमोस्ट जागो.
रजस आनी तमस आसल्यार तेजेर मागीर रेमेडी रजस आसले आनी तमस आसले जाल्यार जागो बरो म्हणजे सात्वीक. कितें तें रजस तमस म्हणल्यार कितें? रजस म्हणजे राजसीक म्हणटा पळय आमी जो ग्रोथ दिता लायफान. थंय तूं बिझनस करूं शकता त्या पूण जाग्यार. हांगा कितें कळटा त्यो? नाडी आसता न्हू 3. ओके. सत्व, रजस, तमस. हां. ती नाडी खंयची एक्टिव्ह आहा ती चॅक करप. तुजी हय, म्हाजी. म्हणजे त्या जाग्यार पावतकीर. त्या जाग्यार पावतकीर. त्या जाग्यार सेंटराक उबो रावन स्वर कितें आसा, दोनी स्वर कितें आसा. स्वर म्हणजे? इंगला आनी पिंगला नाडी. चंद्र स्वर आनी सूर्य स्वर आसता. सो वॉटर आनी फायर एलिमेंट तुजो एक्टिव्ह आसता त्या टायमार. तो कितें एक्टिव्ह आसा तो पळोवप. म्हणजे अशें करतकीर हय. कितें कळटा? सो अशें कर. हो चंद्र तुजी एक्टिव्ह आसा सद्या आनी हो सूर्य. खंयच्या हितून तुजो श्वास चड येता तो चॅक कर. एक खंयच्या नाकान तुजो श्वास चड थंडी येतलो. जाल्ली असल्यार? कितें? थंडी जाल्ली असल्यार? ना येता गो तुवें त्या टायमार थंडी जाल्ली आसा ऑलमोस्ट अवॉयड करता हांव वचप थंय. पूण तुजो स्वर कळटा पळय. राव अशें धरप? अशें धर. हात धर असो. खंयचो एक्टिव्ह ओडपाचें काय? ना सकयल सोड. म्हाजो लेफ्ट एक्टिव्ह आसा सद्या. म्हणजे दोनूय एक्टिव्ह आसा. हां? 3 नाडी आसता. सुषुम्ना नाडी. राव कशें हां. करप म्हाका परत एकदां अशें सांग. धर. आतां हांगा पळय. खंयचो तरी एक श्वास तुजो कमी येतलो. हो बरो फ्लो बरो जाता. रायट सायडीन फ्लो जाता. मातशें सो ते हेजेर आमी एनर्जी चॅक करता. प्लस एल रॉड्स. हय बट कितें कळटा तुका आतां? हेतूंतल्यान म्हणजे आतां सारकें येता. थंय फायर एलिमेंट एक्टिव्ह आहा काय हे वॉटर एलिमेंट एक्टिव्ह आहा. सो खंयचो फायर आनी हय, वॉटर अशें? वो फायर आनी वो वॉटर. ओके. ओके. सो तो एक्टिव्ह आहा काय चॅक करप. प्लस थंय नाडी ते चॅक करप. रजस, तमस, सत्व. सो ती रजस आसा जाल्यार म्हटल्यार थंय सामकी नेगेटिव्हिटी आहा. थर्ड थिंग चॅक करपाची थंय बाबा प्लांट्स बीन हे जाता काय, ग्रोथ आहा काय त्या प्लांट्साची. प्लांट्स बीन थंय ग्रो जाता न्हू जाल्यार बेस्ट जागो म्हणपाचो. कित्याक थंय ग्रोथ आसा. हां. थँक्यू सो मच. हं. खूब बरें उलयलें. आनीक जे आमकां एक्चुअली नॉलेज नाशिल्ली वास्तूची तें आज म्हाका कळ्ळें कितें वास्तू तें. थँक्यू. हांवें तुजे रिल्सूच पळयल्ले. आं. म्हणजे तशें हांवें चड इन डिटेल वचूं नाशिल्लें हांव. सो आज कळ्ळें एक्चुअली खुबशे कित्याक इम्पॉर्टंट तें. जाण म्हाजे रिल्स पळयल्यार सुद्दां तांकां थोडीशी गायडन्स मेळटली. बाबा आपल्या घरान कितें कितें चेंजीस करपाक जाय ते. खुबशे जाण ही नॉलेज शेअर करूंक सोदिना. कित्याक आरे तो शिकलो जाल्यार. तो आपलो धंदो खातलो मरे अशें आसना तें. बाबा तुजे कडेन नॉलेज आहा ती शेअर करा लोकांक. म्हाजे हिसपान तरी हें म्हणणें की बाबा म्हाज्या फाटल्यान खुबशे कन्सल्टंटांनी चालू केले बाबा व्हिडियोज घालपाक. हांवें जेन्ना चालू केले तेन्ना. ओके. थँक्यू सो मच. आनी प्लीज डू लायक, शेअर एंड सबस्क्रायब.